हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या तिसऱ्या लाईव्ह डे मध्ये. आपण शिकत आहोत फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड लेवल 1 कम्प्लिटली फ्री आपण शिकत आहोत आणि आपण 5 डेज असं शिकणार आहोत. आजचा तिसरा दिवस आहे. मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आय होप माझा आवाज सर्वांना येत असेल. सो टाईप 1 इन द चॅट बॉक्स. माझा व्हिडिओ आणि आवाज दोन्ही क्लिअर असेल. टाइप 2 in the chat box everybody. Just type 1 and type 2 in the chat box फटाफट. ओके, व्हेरी गुड. सो पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की जेवढी जास्त एनर्जी आपण ठेवू तेवढं जास्त काय होईल, यू विल गेट रिझल्ट्स लाईक दॅट इन युअर लाईफ. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच फॉर टायपिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ऑसम. चला पटकन कालसारखं एक काम करायचं. आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे आणि एक मेसेज टाकायचा आपल्याला आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन. दॅट सेशन हॅज स्टार्टेड. सेशन सुरू झालेले आहे. कृपया पटकन जॉईन करा लगेच. सेशन सुरू झालेले आहे. पटकन जॉईन करा. एक मेसेज टाकायचा आहे. बऱ्याच लोकांनी काल ऑडियन्स सिलेक्शन करायला सांगितला होता. खूप छान ऑडियन्स लिहिलेला आहे बऱ्याच लोकांनी. ओके, मला सध्या सचिन यांचा ऑडियन्स दिसत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सो आय एम हॅपी की तुम्ही जे होमवर्क आहात ते करत आहात. जे होमवर्क दिलेलं आहे ते होमवर्क तुम्ही कंप्लीट करत आहात. आय एम हॅपी अबाउट दॅट. व्हेरी गुड. सो प्लीज स्टार्ट. प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स और प्लीज टाइप इन द ग्रुप गाईज फटाफट की सेशन सुरू झालेलं आहे. पटकन जॉईन करा. ओके, सेशन सुरू झालेलं आहे. पटकन जॉईन करा असा एक मेसेज टाका. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पहिले सर्वप्रथम मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो इथं मनापासून. जे लोक मागच्या 3 दिवसापासून या प्रोग्रामला अटेंड करत आहेत. काल 1.5 तास आपण शिकवलं, परवा सुद्धा आपण 1.5 तास शिकवलं आणि कदाचित आज सुद्धा 1.5 तास होणार आहे आणि उद्या आणि परवा पण 100% होणार आहे. सो मला पहिले आधी सांगा किती लोक असे आहेत की ज्यांचा आज तिसरा दिवस आहे. टाईप 3 इन द चॅट बॉक्स. टाईप 3 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आजचा तिसरा दिवस आहे? व्हेरी गुड, बरेच लोक आहेत. व्हेरी गुड. याचा अर्थ हे लोक पुढचे 2 दिवस हे कंटिन्यू करतील असं मला वाटते. बरोबर आहे? म्हणजे 5 दिवस ते येतील. बरोबर आहे? असे किती लोक आहेत ज्यांचा आज पहिला किंवा दुसरा दिवस आहे? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. अच्छा, ओके. बघा, पण तुमच्या मदतीसाठी मित्रांनो, तुमच्या मदतीसाठी आम्ही रेकॉर्डिंग्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ग्रुपमध्ये. रेकॉर्डिंग बघितला की तुम्ही? राईट, बघितले असतील रेकॉर्डिंग, मी अशी आशा करतो. ठीक आहे. जर का ते रेकॉर्डिंग तुम्ही बघत नसाल तर मग ते देऊन काय अर्थ नाही, कारण ते रेकॉर्डिंग द्यायला सुद्धा मेहनत लागते. लक्षात घ्या. आधी हा व्हिडिओ डाउनलोड करावा लागतो, नंतर तो अपलोड करावा लागतो, नंतर तो तुम्हाला पाठवावा लागतो. म्हणून 1 ते 2 तास लागतात आम्हाला रेकॉर्डिंग द्यायला. तुम्ही जर का बघत असाल 100% तर आमची टीम तुम्हाला रेकॉर्डिंग देईल, तर आम्ही मेहनत करून ते देऊ. बरोबर आहे? येस नो एव्हरीवन? राईट आहे ना? येस नो? ओके. सो चला, म्हणजे मी असं गृहीत धरतो की आज इथं जेवढे काही लोक आलेले आहेत हे सर्व लोकांनी पहिले 2 दिवस एकतर रेकॉर्डिंग बघितलेली आहे किंवा त्यांनी लाईव्ह अटेंड केलेलं आहे आणि म्हणून ते इथं आलेले आहेत. बरोबर आहे? येस नो? आता मी बरोबर आहे? राईट? ओके. चला, तर मग तरी आपण एकदा एक झलक बघून घेऊ की आपण मागच्या 2 दिवसामध्ये काय शिकलो आहे. ओके. चला, आपण एक झलक बघू की मागच्या 2 दिवसामध्ये आपण काय शिकलो आणि आज आपण काय शिकणार आहे. उद्या आणि परवा काय शिकणार आहे. परवाचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्या दिवशी आपण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सांगणार आहे. थोडी थोडी ऍडव्हर्टाइजमेंट मी रोजच सांगत आहे. ओके, थोडं रोज सांगत आहे. सो जे लोक पूर्ण 5 दिवस अटेंड करतील त्यांना जास्त फायदा होईल. व्हेरी गुड. कोणीतरी माझा फोटो टाकून दिला तिकडे. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच गाईज. लेट स्टार्ट द डे. ओके. So I hope everyone is ready. Are you ready? Type in the chat box ready. Type ready in the chat box or type R in the chat box. R for ready. R for ready. Come on. पाऊस पडला पाहिजे आरचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. चलो. सो मी एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला, ते उदाहरण एकदा रिपीट करतो आणि मग सुरुवात करतो. मी उदाहरण दिलं होतं की आपल्या घरात लहान मुलं आहे का? बरेच लोकांनी म्हटलं हो आहे. नंतर मी विचारलं होतं की ते लहान मुलाचं आणि तुमच्यामध्ये जर का आर्ग्युमेंट झाले तर शक्यतोवर कोण जिंकते तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये. तुम्ही सांगितलं होतं की लहान मुलं जिंकतात. मग मी विचारलं होतं की का? तर तुम्ही बोलले होते की एनर्जी. राईट, कारण त्याच्यामध्ये काय असते, तेवढी एनर्जी जास्त असते. किती लोकांना असं वाटते की मला आयुष्यात जिंकायचं आहे? ज्यांना ज्यांना असं वाटते की तुम्हाला आयुष्यात जिंकायचं आहे, नॉट ओनली फेसबुक ऍड, नॉट ओनली हे छोट्या मोठ्या गोष्टी नाही, तुम्हाला आयुष्यामध्येच जिंकायचं आहे. यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन इन युअर लाईफ. ओके, जे काही तुमची सक्सेसची व्याख्या असेल, त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. बी एनर्जेटिक ईच अँड एव्हरी टाइम. बी एनर्जेटिक.
24 तास प्रयत्न करायचा ऍटलिस्ट, शक्य तर नाही पण प्रयत्न करायचा की हाऊ आय कॅन बी इन एनर्जी ऑल द टाइम. ओके, तुम्ही बघत असाल मागचे 1 तासाचं तुम्हाला कमिटमेंट होतं, लक्षात घ्या. फ्री क्लासमध्ये तुम्हाला कमिटमेंट फक्त 1 तासाचं होतं माझ्याकडून की रोज 1 तास शिकवेल मी. पण मी पहिल्या दिवशी पासूनच 1.5 तासाला शिकवायला सुरुवात केली. पहिला 1.5 तास, दुसरा 1.5 तास आणि कदाचित आजही 1.5 तास होईल. सो ऑलवेज सेकंड गोष्ट लक्षात ठेवा की ऑलवेज व्हॉट एव्हर यू चार्ज और व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, त्याला आहे ना तुम्ही 100% जास्त देण्याचा प्रयत्न करा. ओके, गिव्ह मोर, 10x देण्याचा प्रयत्न करा. कुणी जर तुम्हाला 1 रुपया दिला तर त्याला 10 रुपये कसे वापस करता येतील हा प्रयत्न करा. कुणी जर तुम्हाला एकदा मदत केली तर तुम्ही त्याला 10 वेळा कशी मदत कराल हा प्रयत्न करा. कुणी जर तुम्हाला एखाद्या वेळेस काही एखाद्या गोष्ट दिली किंवा शिकवली तर तुम्ही हा प्रयत्न करा की 10 टाइम्स मी त्याला कसं परत करीन. याने काय होईल माहिती आहे का, तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स येईल. लक्षात ठेवा, काय होईल, तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स येईल. कारण की युनिव्हर्समध्ये मेसेज काय जाणार आहे की तुम्ही नेहमी 10% म्हणजे 10 पट देता. तर देव काय विचार करेल की अरे याला पैसे दे, हा 10 पट अजून वाटून देईल. दान करताना पण असं दान करा, कुठेही दान करत असाल तुम्ही, डोनेशन करत असाल तर ते तुमचे जे कमावता त्याच्यामधले कमीत कमी 10% डोनेट करून टाका. तर देव काय विचार करेल की आज हा 100 रुपये कमावतो तर 10 रुपये डोनेट करतो. उद्या जर याने 1 लाख कमावले तर हा 10,000 डोनेट करेल. लक्षात घ्या, हे सृष्टी असंच काम करते. येस ऑर नो, हाऊ मेनी पीपल ऍग्री? किती लोकांना समजत आहे मी काय बोलत आहे? काही लोक म्हणतील की सर हा कोणता क्लास आहे, फेसबुकचा क्लास आहे की काय? But these are also important things. How many people feel ki it is important? Type IMP in the chat box. IMP म्हणजे important. Energy is first achievement of your success. Very good. Right? Very important. Right? So जो भी करते हो ना लाइफ में उसे 10x करने की कोशिश करो मेरे दोस्तों, अगर बढ़ना चाहते हो तो. बरोबर आहे? येस नो? राईट. त्यामुळे मी ठरवलं की 1 तास, पण मी दिला किती, 1.5 तास. तुम्हाला मी अजूनही सांगतो, इफ यू कनेक्ट विथ मी फॉर नेक्स्ट लेवल ऑफ कोर्स, लेवल 2च्या कोर्समध्ये जर तुम्ही मला कनेक्ट झाले तर मी तुम्हाला जेवढं बोलतोय त्याच्यापेक्षा जास्तच देईल, हे तुम्हाला मी 100% सांगतो. ओके, चलो, हा अनुभव तुम्ही ऑलरेडी घेतला, फ्रीमध्ये हा अनुभव घेतला तुम्ही. तर तुम्ही विचार करा आता पेडमध्ये काय. हा लेवल 1 कोर्स आहे जो की 5 डेजचा कोर्स आहे. आज 3रा दिवस आहे. आय वेलकम यू इन द 3rd डे ऑफ दिस कोर्स. कस्टमर केअर नंबर आमचा इथे दिलेला आहे 7507-253-253. काही अडचण असली यावर तुम्ही 24/7 कधीही मेसेज टाकू शकता. काही घाबरायचं काम नाही आहे. ठीक आहे, मेसेज करा फक्त व्हॉट्सअपला, फोन नका करू, कारण फोन उचलत नाही त्याच्यावर कोणी. ठीक आहे, खूपच अर्जंट असलं तर फोन करू शकता, पण मेसेज करून फोन करा. ठीक आहे, चला. तर आपण काही ग्राउंड रूल बघू आणि सुरुवात करू आजच्या दिवसाची. पहिला रूल आहे काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. जर का तुमचा आजचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, कोणताही दिवस असेल, पूर्ण प्रोग्राम अटेंड करा. 5 दिवसाचा लाईव्ह प्रोग्राम, सगळा प्रोग्राम अटेंड करा. आजचा 3रा दिवस झाल्यावर उद्या 4था 5वा पण अटेंड करा, म्हणजे करा 100%. ठीक आहे, प्रोग्राम इज वर्थ 10,000 रुपीज. हा जो प्रोग्राम आहे 5 दिवस, याची फीस कमीत कमी 10,000 रुपये असायला पाहिजे असं मला वाटते. आणि तुम्ही स्वतः सांगाल आता 5व्या दिवशी की याची फीस किती असायला पाहिजे होती सर. मी तुम्हाला मागत नाहीये, फक्त तुम्ही सांगा की सर याची एवढी फीस घेतली असती तुम्ही, तरी पण म्हणजे दिली असते लोकांनी, नाही का? तर 10,000चा हा प्रोग्राम आहे जो की तुम्हाला मी कम्प्लिटली फ्री देत आहे. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. कुठल्याच गोष्टीची सुरुवात करू नका तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही ती गोष्ट फिनिश कराल. कारण की अर्धवट गोष्टी करून काहीच होत नसते आयुष्यात. अर्धवट गोष्टी करून यश मिळत नसते. 1 वर्ष अभ्यास करायचा आहे, 6 महिने केला आणि परीक्षाच नाही दिली तर काही फायदा होईल का? पूर्ण वर्षभर अभ्यास केला पण परीक्षाच दिली नाही, काही फायदा होईल का? नाही. म्हणून अर्धवट गोष्टी नका करू. एखादी गोष्ट सुरुवात केली, पूर्ण करा, कंप्लीट करा, संपवून टाका, तरच तुम्ही काहीतरी कराल आयुष्यात. राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक. नोटबुकमध्ये प्रश्न लिहा, शेवटी विचारा. रोज आपण Q&A घेतो, आजही घेणार आहे. Q&A विल बी ॲट द एंड ऑफ द सेशन. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. पेशंट ठेवा. तुम्हाला सिलेबस पहिलेच दिलेला आहे की पहिल्या दिवशी काय होणार आहे, दुसऱ्या दिवशी काय होणार आहे, तिसऱ्या दिवशी काय, चौथ्या दिवशी काय, 5व्या दिवशी काय. तर त्या पद्धतीनंच आपण जाऊ. ठीक आहे, आजचा दिवस काय आहे, आजचा दिवस काय, यूज ऑफ फेसबुक ऍड आहे. ओके, तर आज तेच शिकवलं जाईल. प्रत्येक दिवसाचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, त्यामुळे आधीच नका विचारू. 5व्या दिवशी ऍडव्हर्टाइजमेंटवर जाणार आहे आपण, तर तुम्ही जर प्रश्न विचारू शकता, प्रश्न विचारायला काही प्रॉब्लेम नाही आहे. दिस क्लास इज फॉर बिगिनर. तुम्ही जर एक्सपर्ट असाल तर दिस क्लास इज नॉट फॉर यू. मागच्या 2 दिवसात आपण काय शिकलो पटापट बघू आपण. पहिले आपण शिकलो 3 मिस्टेक, नंतर आपण शिकलो फेसबुक ऍड, नंतर आपण शिकलो ऑडियन्स. फेसबुक ऍड काय आहे हे समजून घेतलं, ऑडियन्स कसा असतो समजून घेतलं, फेसबुक पेज कसं बनवायचं याचे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत. ओके, व्हॉइस वाढवा, सॉरी सॉरी. हा, आता बघा येते व्हॉइस. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. हा. सो
पहिले व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत फेसबुक ऍडवर. फेसबुक पेज कसं बनवायचं, टार्गेटिंग काय असते, हे सर्व तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पॉवर ऑफ सोशल मीडिया समजून सांगितलं. ऍव्हरेज टाइम स्पेंड किती करतो प्रत्येक माणूस सोशल मीडियावर हे समजून सांगितलं. बिझनेस सोल्युशन दिले 3 लोकांना. काल मी सांगितलं होतं की कसं तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता विथ द हेल्प ऑफ लीड्स. आज मी 2 लोकांना सांगणार आहे अजून. कोण आहेत ते 2 लकी लकी लोक बघू आपण. ठीक आहे. काल मला कोणीतरी विचारलं होतं की सर या बिझनेस बद्दल सांगा, नेटवर्क मार्केटिंग वगैरे. ते आलेले आहेत का आज? रेज युअर हँड. आलेले आहे का तुम्ही? काल मला कोणीतरी विचारलं होतं की सर माझं पेज पण ब्लॉक झालेलं आहे, ते आलेले आहेत का आज? रेज करा हँड. पेज ब्लॉक झालेलं आहे सर माझं. मी आहे ना कधी कधी बघतो की तुमच्यात पेशन्स किती आहे, त्यामुळे मी काल उत्तर दिलं नाही. मी म्हटलं बघू आज येतात की नाही. है ना. सो बिझनेस सॉल्युशन्स काल 3 लोकांना दिले मी. ऑडियन्स सिलेक्शन मी काल सांगितलं. ठीक आहे. आणि आज काय बघणार आहे आपण? आज आपण ह्या 4 गोष्टी बघणार आहे. बघून घ्या काय काय आहे तर 5 गोष्टी. यूज ऑफ फेसबुक ऍड्स. आपण फेसबुक ऍडचा काय यूज आहे ते आपण बघू. यूज ऑफ कॅनवा आपण बघू. कॅनवाचं कसं अकाउंट बनते, त्याचा वापर कसा केला जाते हे आपण बघू. त्याच्यामध्ये पोस्ट कशी तयार होते हे मी तुम्हाला सांगेल शॉर्टमध्ये 5 मिनिटामध्ये. ओके. तुम्ही 5 मिनिटात स्वतःची पोस्ट बनवू शकाल ते सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर फीडबॅक घेईल मी की मागील 3 दिवसाचं म्हणजे काल परवा आणि आज हे सेशन तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल फीडबॅक आपण घेऊ. त्यानंतर नेक्स्ट कोर्सची अपडेट मी तुम्हाला सांगेल की नेक्स्ट कोर्स आपला कधी चालू होणार आहे, त्याची काय अपडेट असणार आहे, त्याची काय फीज असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. आणि त्यानंतर शेवटी मी तुम्हाला काय विचारेल, काही प्रश्न उत्तर असतील तुमचे तर ते सर्व प्रश्नांचे उत्तरं मी देईल तुमच्या. आणि मग आपण हे सेशन एंड करू. इज इट क्लिअर? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. CLR. क्लिअर. टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. इज इट क्लिअर? नाही आहे ते दोन्ही व्यक्ती जे कुणीतरी मला काल विचारलं होतं की सर नेटवर्क मार्केटिंग बद्दल सांगा. कुणीतरी मला बोललं होतं की काल माझा पेज ब्लॉक. दोन्ही नाही आले आज. व्हेरी गुड. आहे का? मोनाली महाजन आहे. ओके. ठीक आहे. मला आठवण द्या मग नंतर सांगतो. नाही, नेटवर्क मार्केटिंग वाला होतं कोणीतरी. ठीक आहे. ऍफिलिएट वाले विचारू, काय हरकत नाही. चला सुरुवात करायची मग. ओके. चला. सो आजचा आपला जो पहिला मुद्दा आहे, पहिला जो टॉपिक आहे आपला तो काय आहे? यूज ऑफ फेसबुक ऍड. फेसबुक ऍडचा काय वापर होईल आपल्याला आणि कसा वापर होईल आपल्याला. कालपर्यंत मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की फेसबुक ऍडचा वापर हा तुम्ही लीड जनरेशनसाठी करू शकता. लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगतो. आपण 2 लोकांचा एक्झाम्पल घेणार आहे. कोण 2 लोक आहेत ते, कोण 2 लोक आहेत ते आपण बघू. की असे कोणते 2 लोक आहेत की ज्यांना स्वतःचा बिझनेसमध्ये कशा लीड्स आणायच्या आणि कसा वाढवायचा हे बघायचं असेल, त्यांना मी आज त्यांना आयडिया देणार आहे. ओके. हे बघा, या 5 दिवसात फक्त मी तुम्हाला आयडियाज देऊ शकतो, इम्प्लिमेंटेशन नाही करू शकत. कमीत कमी जेवढं जास्त इम्प्लिमेंटेशन करता आलं तेवढं मी करेल, पण जास्त नाही करू शकत. ठीक आहे. नेटवर्क मार्केटिंग, हा निलेश सर, राईट राईट, तुम्ही होते काल, बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. तर तुम्हाला सांगेल मी इंग्लिश स्पीकिंग. ठीक आहे. चला. ओके. चलो शुरुआत करें. चलो आगे बढ़ेंगे. हाँ, जस्ट अ मिनट. व्हॉट इज द यूज ऑफ फेसबुक ऍड? लक्षात घ्या आता. समजून घ्या आता ही गोष्ट. 10-10 मिनिटाचे सेशन्स आहेत आज. फार इम्पॉर्टंट सेशन आहे. ठीक आहे. सो FB ऍडचा यूज. अगदी सिरियसली लक्ष देऊन ऐका मला. काही प्रश्न आला तर Q&A मध्ये विचारा. ठीक आहे. आता तुम्ही जर का विचार केला की सर एक व्यक्ती आहे समजा, जो व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग करतो. ओके. एक्झाम्पल घेतोय मी आता. नेटवर्क मार्केटिंग करतो एक व्यक्ती. ओके. आणि हा व्यक्ती, याचा टार्गेट आहे की बाबा मला महिन्याला 10 लोक माझे क्लोज झाले पाहिजे किंवा 10 लोकांनी माझं काय घेतलं पाहिजे, प्रॉडक्ट घेतलं पाहिजे. लक्षात घ्या आता मी काय सांगतो. फेसबुक ऍड का महत्वाचा आहे. आता ह्या व्यक्तीला काय करावं लागेल, हे 10 व्यक्तींना क्लोज करायसाठी कमीत कमी याला 100 लोकांना भेटावं लागते. बरोबर आहे. कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त. पण कमीत कमी 100 लोकांना याला काय करावं लागेल, भेटावं लागेल. मीट पर्सनली याला भेटावं लागेल. आता फक्त विचार करा 2 मिनिटं, मी जे सांगतो तेवढा विचार करा. ठीक आहे. इंग्लिश स्पीकिंगचंही सांगतो, डोंट वरी, वेट. आता या 100 लोकांना भेटण्यासाठी याला पेट्रोल खर्च करावं लागेल. याला पहिले तर ते 100 लोकांचे नाव नंबर शोधावं लागेल. त्यानंतर या 100 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटावं लागेल. ठीक आहे. या 100 लोकांना 100 वेळा प्लॅन एक्सप्लेन करावा लागेल. बरोबर आहे. की काय प्रॉडक्ट आहे माझं, कसं प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट तुम्हाला कसं हेल्प करेल हे याला करावं लागेल. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर कुठं 10 लोक याच्यातले याला कन्वर्ट होऊ शकतात. ओके. होऊ शकतात. हा झाली ओल्ड मेथड. ही झाली ओल्ड मेथड. आता काही लोक म्हणतील की नाही सर, आम्ही तर एक वेळेस 25-25 लोकांना प्लॅन देतो. चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या एकेका माणसासोबत बसावंच लागते. हे पण त्याच्यानंतरची लेवल आहे, हे मला माहित आहे. ओके. ठीक आहे. ओके.
आता फेसबुक ऍडची मेथड समजून घ्या, लक्षात घ्या. मी 2-3 बिझनेससाठी सांगतो. ओके. फेसबुक ऍडची मेथड काय आहे? तुम्ही एक फेसबुक ऍड लावली. फेसबुक ऍड लावायला तुम्हाला 1 तास लागला समजा, 1 hour. लक्ष देऊन ऐका, एक एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. 1 तास लागला तुम्हाला. 1 तासामध्ये तुम्ही ऍड लावली 200 रुपये पर डेची, आणि ही ऍड लावली तुम्ही 5 दिवसासाठी. ठीक आहे. इथे तुम्ही खर्च किती केला? 1,000 रुपये. आता या 100 लोकांना भेटता भेटता याचाही खर्च होऊनच जाईल ना, 2-4 हजार रुपये. 2-3 हजार रुपये याचा खर्च होऊन जाईल यांचा. भेटता भेटता जास्त होईल, पण मी 2,000 रुपये पकडतो. आता इथे तुम्ही 1,000 रुपये खर्च केला, 1 तास लागला ऍड लावायसाठी, आणि आता तुम्ही रिलॅक्स, बिंदास्त. आता काय झालं की ऍड लावल्यानंतर लोक तुमच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायला लागले, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 5 दिवसांमध्ये, 5 days ऍड लावली ना तुम्ही 200 रुपये प्रमाणे, तर 5 दिवसामध्ये समजा 300 लोक इकडे आले. कुठं? तुमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. हॅलो. 300 लोक तुमच्या ग्रुपमध्ये आले. मग तुम्ही सांगितलं त्यांना की आपण, आजची तारीख 24 आहे समजा, 29 तारखेला एक लाईव्ह सेशन घेतोय. ओके. एक लाईव्ह सेशन घेतोय, त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माहिती. असं असं एक गोष्ट आहे, त्याची माहिती. प्रोडक्टचं नाव नाही सांगणार तुम्ही. तुम्ही फक्त हे सांगणार की मी तुम्हाला सांगेल की हाऊ यू कॅन अर्न युअर सेकंड इन्कम. हाऊ टू अर्न सेकंड इन्कम, हे सांगणार आहे मी तुम्हाला, फॉर्म्युला याचा. ठीक आहे. असं तुम्ही त्यांना सांगितलं. ओके. आता या 300 पैकी 100 लोक तरी 29 तारखेला लाईव्ह मध्ये येतील का? आरामात येतील. ठीक आहे. आता या 100 लोकांना तुम्ही हे समजून सांगितलं की हाऊ टू अर्न, काय इम्पॉर्टन्स आहे सेकंड इन्कम अर्न करायचं. सेकंड इन्कम अर्न केली तर तुम्ही काय काय करू शकता, तुमचे कुठले कुठले स्वप्न पूर्ण करू शकता, काय काय सगळं ते सगळं तुम्ही समजून सांगितलं. आणि शेवटी तुम्ही प्रॉडक्ट सांगितलं तुमचं, की हे माझं प्रॉडक्ट आहे, किती लोक इंटरेस्ट आहे. आता इथे 10 लोकांनी तुम्हाला जॉईन केलं. ठीक आहे. आता जस्ट इमॅजिन की ही जी प्रोसेस केली तुम्ही, आणि ही जी प्रोसेस केली, या प्रोसेसमध्ये काय आहे? आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीच नाही करावं लागलं. तुम्ही एक ऍड लावली फक्त, ग्रुपमध्ये लोक आले आणि 29 तारखेची वाट बघितली तुम्ही. 29 तारखेला तुम्ही तुमच्याच घरातून किंवा ऑफिसमधून एक लाईव्ह सेशन घेतलं, आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्याशी 10 लोक जॉईन झाले. संपला विषय. इथं तुम्हाला 100 ठिकाणी जावं लागलं, 100 लोकांना भेटावं लागलं, पेट्रोल, नाश्ता, पाणी, दूध, ऊन, जे काही होतं, पाऊस, सगळ्या गोष्टी तुम्हाला हिंडावं लागलं. आणि 100 लोकांना 100 वेळा तोंड दुखावं लागलं तुम्हाला प्लॅन देण्यासाठी. ठीक आहे. सो, आणि तरीही इथं चान्सेस कमी आहेत 10 लोक क्लोज व्हायचे. इथं चान्सेस जास्त आहे 10 लोक क्लोज व्हायचे. येस नो? ठीक आहे. बरं, आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. इथं जे 100ला तुम्ही भेटले, याला पुन्हा भेटायचं असलं तर पुन्हा 100 ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. पण इथं जे 300 आलेले आहे, याच्यामधले आता 100 आले. आणि पुढच्या वेळेस जर का तुम्ही आता 29ला घेतला आणि डबल जर का 1 तारखेला प्रोग्राम घेतला, तर पुन्हा काही लोक येतील याच्यातले. बरोबर आहे? इथं कुठंच जायची गरज नाही. किती लोकांना समजलं मी काय सांगितलं? टाईप आय इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? किती लोकांना समजलं? थांबा 1 मिनिट, मी चॅट बॉक्स ओपन करतो. टाईप आय इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? टाईप आय. किती लोकांना नाही समजलं? टाईप नो. जे नेटवर्क मार्केटिंग वाले जे गृहस्थ आहेत त्यांना समजलं का? बस ठीक आहे. ओके, समजलं बाकी सर्वांना? व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला, पुढचं उदाहरण घेऊ आता. है ना. बेनिफिट ऑफ फेसबुक ऍड, यूज ऑफ फेसबुक ऍड सांगत आहे मी तुम्हाला. आता इथे तुम्ही टाइम किती इन्व्हेस्ट केला? फक्त 1 तास तुमचा. बस. आणि इथे सेशन घेतलं तेव्हा तुम्ही 1 तास इन्व्हेस्ट केला, झालं. जास्तीत जास्त 3 तास पकडा, 5 तास पकडा, 1 दिवस पकडा, बस. त्याच्यावर टाइम इन्व्हेस्ट केला का तुम्ही? नाही. ठीक आहे. नाव लेट्स टेक अ नेक्स्ट एक्झाम्पल. थांबा, अजून संपलं नाही, अभी तो ये शुरुआत है. अभी तो बहुत कुछ बाकी है. ठीक है. ओके. नाउ टेक अ सेकंड एक्झाम्पल. इंग्लिश स्पीकिंग क्लास आहे सर माझा. ठीक आहे. इंग्लिश स्पीकिंग. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका, कोण आहे ते इंग्लिश स्पीकिंग वाले. समजा माझा इंग्लिश स्पीकिंग क्लास आहे सर. आता कुठे आहे इंग्लिश स्पीकिंग क्लास? पुण्यात आहे माझा क्लास. आता सध्या कुठले लोक येतात तुमच्याकडे? फक्त पुण्यातले येतात. ठीक आहे. पण फक्त पुण्यातच इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासची गरज आहे का? महाराष्ट्रात नाही आहे का? आहे ना. भारतात नाही आहे का? आहे ना. बरोबर आहे. मग तुम्ही एक ऍड लावली, ऑल महाराष्ट्र. जेवढे छोटे मोठे शहर आहे जिकडे इंग्लिशची फार डिमांड आहे, जिकडे इंग्लिशची फार डिमांड आहे, तिथे लावली क्लास. यांच्यासाठी तुम्ही 2 तासाचा क्लास फ्री करा. किंवा मी जसं घेतो 5 दिवसाचा क्लास फ्री, तसा 5 दिवस क्लास फ्री करा. 5 दिवस फ्री क्लास करा लोकांसाठी. शिकू द्या ना लोकांना फ्रीमध्ये, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? शिकवा फ्रीमध्ये, शिकवा 5 दिवस, 5 days. डेली 2 hours शिकवा, आणि 5 days शिकवा फ्री. ठीक आहे. आणि या 5 दिवसानंतर सांगा की माझा कोर्स जो आहे पुढचा 1 महिन्याचा, याची फीस 5,000 रुपये आहे. आता याच्यात जर का 100 लोक आले,
याच्यातले 20 लोक येतील का हो या 5,000मध्ये 5 दिवस तुमच्यासोबत शिकल्यावर? येस नो सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. किती लोकांना वाटते येस, किती लोकांना वाटते नो? 5 दिवस थांबा, शब्द संपू द्या माझा अजून, ऐकून घ्या पहिले, ऐकून घ्या. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायच्या पहिले ऐकून घ्या. तुम्ही 5 दिवस अगदी मनापासून लोकांना फ्रीमध्ये इंग्रजी शिकवलं, ठीक आहे. 5 दिवसात पूर्ण इंग्रजी शिकू शकते का कोणताच माणूस? कोणीच नाही शिकू शकत. ठीक आहे, कोणीच नाही शिकू शकत. पण इंग्रजीच्या बेसिक गोष्टी त्याला समजून जातील का 5 दिवसात? उत्तर आहे येस. आता तुम्ही त्याला म्हणता की पुढचा 1 महिना मी तुम्हाला आता जसं शिकवलं असंच तुम्हाला मी पुढचा 1 महिना शिकवणार आहे. किती लोक माझ्याशी जुळायला तयार आहे? आणि माझी फीज आहे 5,000 रुपये. मला सांगा त्या 100 पैकी फक्त 20 लोक येतील का? 80 लोकांचे प्रॉब्लेम असतील, कोणी म्हणेल पैसे नाही, कोणी म्हणेल काही, कोणी म्हणेल काही, कोणी म्हणेल वेळ नाही वगैरे. पण ते 100 पैकी 20 लोक येतील का? की जे असे असतील की ते जिद्दी असतील की नाही मला शिकायचंच आहे बाबा, काही पण होऊ दे, मी शिकणार म्हणजे शिकणार, मी कुठूनही पैसे ऍडजस्ट करील, पण मला हे शिकायचं आहे. येतील का 20 लोक? टाईप येस इन द चॅट बॉक्स जर का तुम्हाला येस वाटत असेल. आता जर का 20 लोक आले तर गुन्हेला करा बरं, किती होतात तर? 20 गुणिले 5,000 किती झाले बघा बरं? 1,00,000 रुपये. कोण आहेत ते? इंग्लिशवाले मॅडम आहेत की सर आहेत? जरा फॅन्टॅस्टिक टाईप करा चॅट बॉक्स मध्ये जर का तुम्हाला आवडलं असेल तर. इंग्लिशवाले कोण मॅडम सर होते ते आहेत का? हम्म? समजलं का? आणि अजून एक महत्वाची गोष्ट, इथे तुम्हाला कुठल्या इन्स्टिट्यूटचं भाडं द्यायचं आहे का? नाही. इथे तुम्हाला स्टाफ ठेवायचा आहे का? नाही. इथे तुम्हाला कोणाला सॅलरी द्यायची आहे का? नाही. तुम्ही तुमच्या घरातून दररोज 30 दिवस या लोकांना शिकवायचं आहे. तुम्हाला दररोज 1 तास क्लास घ्यायचा आहे. दररोज 1 तास तुमच्या घरात बसून शिकू शकता की नाही यांना? येस नो, येस नो, येस. ओके. ते सेम सेम स्ट्रॅटेजी फॉर दॅट. ओके. आता आता ऐका, 1 मिनिट गोष्ट सांगतो. आता एक गोष्ट, थांबा थांबा, अजून संपलं नाही. आता हे जे लोक तुमच्याकडे 20 लोक शिकायला येत आहे, हे जर का समजा त्यांच्या लोकल इन्स्टिट्यूटमध्ये कुठेतरी गेले शिकायसाठी, ठीक आहे, समजून घ्या, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे जो आता बोलणार आहे. लोकल इन्स्टिट्यूटमध्ये जर का हे शिकायला गेले तर यांना रोज त्या इन्स्टिट्यूटमध्ये जावं लागेल का डेली? येस. समजा 1 दिवस नाही जाऊ शकले हे, तर मग त्या दिवशीचा अभ्यास गेला का त्यांचा? उत्तर आहे येस. पण तुमच्याकडे जर का हे 1 दिवस नाही आले, आता माझा कोर्स आता हा 5 दिवसाचा आहे, एखाद्याने डे 3 मिस केला किंवा एखाद्याने डे 1 मिस केला, रेकॉर्डिंग आहे का त्यासाठी? येस. म्हणजे त्याने मिस केला का ऍक्च्युली? नाही. आणि हे रेकॉर्डिंग किती दिवस आहे? माझा जो आता हे तर याची जर रेकॉर्डिंग मी 24 तासच्या वर ठेवत नाही, काढून टाकणार मी 5व्या दिवशी. पण माझे जे लेवल 2 चे कोर्स आहे त्याची रेकॉर्डिंग किती दिवस आहे? लाईफ टाईम आहे. तू कधी पण ओपन करून बघू शकतो. तुम्ही जो क्लास लावला लोकलमध्ये, त्याचं काही आहे का रेकॉर्डिंग तुमच्याकडे? नाही. येस ऑर नो? समजलं का? आलं लक्षात? क्लिअर आहे? समजलं का तुम्हाला? हा. रेकॉर्डिंग झूमवर करता येते मॅडम. ठीक आहे, झूमवर रेकॉर्डिंग होते. क्लिअर आहे? हाऊ मेनी पीपल फील की येस, अरे ऑसम? टाइप ऑसम इन द चैट बॉक्स, AWESOME, ऑसम. हाउ मेनी पीपल फील इट इज ऑसम? ओके. सो दिस इज व्हॉट इज द बेनिफिट ऑफ ऑनलाईन. ना तुम्हाला कुठे जायची गरज, ना तुमच्या स्टुडंटला कुठे जायची गरज. तो त्याच्या वेळेनुसार शिकू शकतो. एखादा दिवस त्याने मिस जरी केला, समजा तुमच्या स्टुडंटच्या घरी लग्न आहे आणि खूप अर्जंट आहे, किंवा तुमच्या घरी लग्न आहे, काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? काहीच प्रॉब्लेम नाही. 1 दिवस सुट्टी देऊन दुसऱ्या दिवशी आपण कंटिन्यू करू शकतो, राईट. खर्च काही नाही आहे, त्याला पण खर्च काही नाही आहे. ओके. राईट. तुम्हाला तिथे काय करावं लागेल? फक्त फेसबुक ऍडचा खर्च करावा लागेल, जो अप्रॉक्सिमेटली 5 ते 10 हजार रुपये होऊ शकतो इथं, या केसमध्ये 1 लाखासाठी. आहे की नाही ऑसम? दिस इज व्हॉट इज द बेनिफिट्स ऑफ फेसबुक ऍड्स. अजून एक गोष्ट सांगतो, थांबा, संपलं नाही अजून. तुमचं जर का लोकल एखादं प्रॉडक्ट आहे किंवा लोकल एखादं तुम्ही सेल करता, हम्म, तुमच्या मनात जे जे प्रश्न येत असेल ना, विचारून घ्या हा. मला जे जे जसे जिथं योग्य वाटलं तिथे तिथे मी उत्तरं देत जाईल. Q&A मध्ये टाईप करा, Q&A मध्ये. मी चॅटबॉक्स बंद करत आहे. Q&A मध्ये टाईप करा, Q&A. ठीक आहे. ओके. लक्षात घ्या आता. तुमचं एखादं लोकल प्रॉडक्ट आहे, लोकल समजा. ओके. हँडक्राफ्ट करता तुम्ही, किंवा चला तुमच्याकडे काहीच प्रॉडक्ट नाही. कोणीतरी मला प्रश्न विचारला, सर माझ्याकडे तर काहीच प्रॉडक्ट नाही. अरे तर मार्केटमध्ये जाऊन असे प्रोडक्ट शोधा की जे प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. ई कॉमर्सचा अर्थ काय आहे? हॅलो, ई कॉमर्सचा अर्थ काय आहे? तुम्ही कुणाच तरी प्रोडक्ट घेऊन कुणाला तरी विकता ना. बरोबर आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टचा अर्थ काय आहे? तुम्ही कुणाच तरी प्रोडक्ट घेऊन कुणाला तरी विकता. शोधा ना, थोडेसे डोळे आणि कान उघडा. माहित आहे काय प्रॉब्लेम? हाच आहे आपला. आय एम सॉरी इफ आय एम रूड. पहिलेच मी सॉरी म्हणतो तुम्हाला.
देखो जिसको आगे बढ़ना है ना, पहिले मला एक गोष्ट सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये इमानदारीने सांगा. हॅलो, इकडे बघा. यहाँ पे हात रखो पहिले सब लोग, इधर हात रखो, इधर मनावर हात ठेवा सर्वांनी, हृदयावर हात ठेवा आणि खरोखर एक गोष्ट सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. खरोखर सांगा, पुढच्या 6 महिन्यात किती लोकांना वाटते की 1 लाख रुपये तरी कमवले पाहिजे. खरोखर सांगा. इथं हात ठेवून, की पुढच्या 6 महिन्यात कमीत कमी 1 लाख रुपये एक्स्ट्रा कमवले पाहिजे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता. ते 1 लाख रुपये कमवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काही म्हणजे लिगली, हा, अनलिगल नाही. इनलिगल काहीच नाही करायचं आपल्याला. लिगली म्हणजे मेहनत करायला तयार आहे, पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहे, शिकायला तयार आहे, असं लिगली काय काम. सो आय एम रेडी टू डू एनिथिंग. हाऊ मेनी पीपल. इथं हात ठेवा. लक्षात ठेवा बरं, मी नाव वाचत आहे, हा. मी नाव घेणार आहे नंतर तुमचे, लक्षात ठेवा. है ना, मृणाल जी, तेजस्विनी मॅडम, प्रणाली मॅडम, मंगेश जी, मोनाली मॅडम, पुंडलिक पाटील. बघू आता, बघू किती लोक सिरियस आहेत. बघू बघू. ठीक आहे, रेणुका मॅडम, ओके. हे का विचारलं मी तुम्हाला? आता काही लोक म्हणतील सर हे का विचारलं. का विचारलं हे माहिती आहे का तुम्हाला? मुद्दा काय आहे माहिती आहे का? इच्छा, विश. विश हा शब्द आहे, एक विश. विश खूप लोकांचे असतात, की मुझे मर्सिडीज लेनी है, मुझे बड़ा घर करना है, मुझे लाखों रुपए कमाने हैं, करोडो रुपये कमाने. हे सगळ्यांचे विश असतात. पण त्यासाठी मेहनत करायला तयार नसते कोणी. त्यासाठी रिस्क घ्यायला तयार नसते कोणी. समजलं? मी ज्या दिवशी मर्सिडीज घेतली, ओके, ज्या दिवशी मी मर्सिडीज घेतली, त्या दिवशी माझ्या बरेच स्टुडंटचे मला फोन आले, मेसेज आले, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. बरेचसे मित्र मंडळी यांचे मेसेज आले, फोन आले, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. आणि बऱ्याच लोकांनी मला दुसरी गोष्ट पण म्हटली एक, की सर आम्हालाही घ्यायची आहे, एक दिवस आम्हाला घ्यायची आहे. मी म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, घ्या, नक्की घ्या. खरोखर म्हटलं मी मनापासून की 100% घ्या तुम्ही. आज त्या गाडी घेऊन मला 1 वर्ष झालं. आता मी जेव्हा त्या लोकांना पाहतो, आता ते माझ्या लक्षात होते की कोणी कोणी म्हटलं होतं मला की मला पण घ्यायची आहे. त्यांचे स्टेप्स मला तशा दिसत नाही की ते घेण्यासारखे आहे. का बरं माहिती आहे का? कारण फक्त विश ठेवून कुठली गोष्ट होत नसते लाईफमध्ये. त्यासाठी मेहनत करायची पण तयारी पाहिजे. फक्त स्वप्न पाहून, खयाली पुलाव, माहिती आहे ना तुम्हाला हा शब्द? खयाली पुलाव. अरे एक दिन, अरे वाह, एक दिन लॉटरी लग जाए यार, ये हो जाए यार, जिंदगी बदल जाए यार मेरी. मैं सुबह उठूं और पैसा ही पैसा, बस पैसा ही पैसा. असं होत असते काय? असं होईल. सांगतो मी तुम्हाला. हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली, हा. आवडलं तर चॅट बॉक्स मध्ये वाव लिहा फक्त. आता नाही, पूर्ण ऐकून घ्या. 100 पैकी 0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.1 चान्सेस आहे, 0.1 चान्सेस आहेत की एक दिवस तुम्ही झोपेतून उठाल आणि अचानक तुमच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये असतील. कुठल्या तरी कोणीतरी कुठून तरी काहीतरी होईल आणि अचानक ते होईल. एक दिवस तुम्ही झोपेतून उठाल आणि अचानक काहीतरी तुम्हाला लॉटरी लागलेली असेल. याची चान्सेस किती आहे? खूप जास्त कमी आहे. पण मी तुम्हाला एक असा मार्ग सांगतो, की जो मार्ग, एक दिवस तुम्ही झोपेतून उठाल आणि खरोखर तुम्ही सक्सेसफुल असाल जर का तुम्ही रोज काम कराल. तो मार्ग काय आहे? टेक लिटिल स्टेप एव्हरी सिंगल डे, लर्न समथिंग न्यू एव्हरी सिंगल डे, अप्लाय इट इन युअर लाईफ अँड सेट युअर गोल्स. अभी ये अगर करोगे आप, ते होईल की नाही याचे चान्स, पहिलं जे ऑप्शन सांगितलं ते होईल की नाही याचे चान्सेस फार कमी आहे. पण हे जे मी तुम्हाला सांगितलं हे होईल की नाही, हो, येस नो इन द चॅट बॉक्स सांगा बरं. जर का तुम्ही रोज काहीतरी शिकले, रोज एफर्ट्स केले, रोज मेहनत केली, रोज काही नवीन गोष्टी समजून घेतल्या, रोज काहीतरी नवीन क्लायंट्सला भेटण्याचा प्रयत्न केला, रोज काहीतरी तुमचा जो जो काही बिझनेस आहे त्याला कसं वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले, रोज एक एक मेंटर सोबत तुम्ही काम केलं, तर हे शक्य आहे का? येस नो. वेरी सिंपल. बट ये नहीं करना हमें, क्यों? इसमें मेहनत है ना मेरे भाई. कोण उठीन हो सर रोज सकाळी? बापरे. मर्सिडीज पाहिजे का? हो पाहिजे ना सर. उठायचं का सकाळी? नाही सर, काय आज किती किती ऊन असते सर, बापरे थकून जातो सर एकदम. असं असते. समजलं? मोठे मोठे शब्द नका टाईप करू चॅटबॉक्स मध्ये, काही फायदा नाही. माझं म्हणणं आहे की त्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये आल्या पाहिजे. ठीक आहे. मालूम सबको है. प्रत्येकाला माहित आहे. काय पाहिजे आहे सर्वांना? टाइम मॅनेजमेंट, मोटिवेशन.
है ना. डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, सेल्फ, काय म्हणतात त्याला, एम्पॉवरमेंट, सगळं माहित आहे आपल्याला. करतो काय आपण, मुद्दा हा आहे. 10 पैकी एक व्यक्ती जरी असा असेल ना की जो ते करत असेल, लक्षात घ्या तो पुढे चालला जाईल लाईफ मध्ये. आय एम सॉरी इफ आय एम रूड. लिटरली आय एम सॉरी फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. पण मला असं वाटते यार की जिन लोगों के अंदर पोटेंशियल है ना, उन्होंने काम करना चाहिए. येस और नो, काय वाटते तुम्हाला? करायला पाहिजे की नाही आपण? आहे की नाही आपल्यामध्ये पोटेन्शियल? मला इथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल दिसते बाबा, मला तरी असं वाटते. त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणाल की सर काही सांगता तुम्ही. तुम्हाला सांगतो मी कारण, कारणासोबत सांगतो. जरी मी तुमचे चेहरे पाहिले नाही, जरी मी तुम्हाला ओळखत नाही, मी का बरं एवढं कॉन्फिडेंटली सांगतो की तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे? कारण सांगतो मी. 3 दिवस जो व्यक्ती इथे येऊन बसत आहे, 2 दिवस ज्याने दीड दीड तास पूर्ण अटेंड केलं, आजही जो इथं बसलेला आहे, याचा अर्थ त्याची खूप जास्त तीव्र इच्छा आहे की काहीतरी करायची लाईफमध्ये, म्हणून तो इथं बसलेला आहे आतापर्यंत. 5:30 वाजले आता. 5:32 व्हेरी स्पेसिफिक. कारण ग्रुपमध्ये टोटल तिन्ही ग्रुप मिळून 900 लोक आहेत. किती? 900 लोक आहेत 3 ग्रुपमध्ये. इथे लोक किती येत आहे फक्त दररोज माहिती आहे का तुम्हाला? 150 ते 175 लोक रोज येतात फक्त. त्यामधले शेवटपर्यंत हाफ होऊन जातात ते डायरेक्ट. का बरं? क्योंकि चाहिए सबको. ध्यान रखो एक बात मेरी. एक विश असते आणि एक कमिटमेंट असते. सो आपल्याला कमिटमेंट मध्ये राहायचं आहे. तर तुम्ही जेवढे लोक इथे आहेत, मला असं वाटतं की यू आर कमिटेड पीपल. किती लोकांना स्वतः वाटते की हो येस मी कमिटेड आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स लास्ट टाइम, आणि मग आपण पुढे जाऊ. ओके. सो थोडंसं हे मोटिवेशनल सेशन झालं. थँक्यू, सॉरी फॉर दॅट. कारण की मला कसं आहे, कधी कधी मला काही गोष्टी हे नाही होत, काय म्हणतात त्याला, कंट्रोल नाही होत. कारण मला असं वाटतं यार आहे तुमच्यामध्ये, तर घ्या ना त्याचा उपयोग. वाय यू आर मागं का जाता? वाय यू आर पुलिंग बॅक टू यू, बॅक युअर सेल्फ, है ना. येस. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर टायपिंग एव्हरीबडी. थँक्यू थँक्यू थँक्यू, सर्वांचे आभार. ओके. ठीक आहे. चला तर पुढे जाऊ आपण. फेसबुक ऍडचा यूज काय आपल्याला समजलं, की मॅक्सिमम लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. 2 मिनिटं थांबा आता. आपलं मी मधातूनच तिकडे गेलो होतो, त्याच्याबद्दल सॉरी. ओके. नाव लिसन, काही क्वेश्चन आन्सर मध्ये काही क्वेश्चन आलेले आहे, ते मला बघू दे पहिले. ई कॉमर्स साठी सांगा. ओके शुभांगी मॅडम, 2 मिनिटं थांबा सांगतो. ठीक आहे. एक्सपोर्ट ऍग्रिकल्चर प्रोडक्ट साठी कशी ऍड्स करता येईल, करू शकतो का? येस युक्ताजी, तुम्ही इथं असाल तर मी सांगेल. ठीक आहे. असाल तर हँड रेस कराल. तुम्ही काल बोलले स्वतःचा कोर्स बनवा तुम्ही. मी आहे शिकवायला, बट कोणते कोर्स आणि कसे करू शकतो? हा. तर त्याच्यासाठी आहे ना मोनाली मॅडम, आपला एक हे असते, एक सेशन असते असं, जसं आता हे फ्री सेशन चालू आहे तुमचं, असं आपलं एक फ्री सेशन असते 90 मिनिटाचं. ते तुम्ही अटेंड करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू आम्ही की कसं करता येते तुम्हाला. ठीक आहे. ओके. आणि त्याचा 1 महिन्याचा कोर्स असतो, त्याची फीस 5,000 रुपये असते 1 महिन्याच्या कोर्सची. मी तुम्हाला आताच सांगून देतो. ते तुम्हाला जॉईन जर केलं तुम्ही, तर तुम्हाला आम्ही कम्प्लिटली शिकवू की कशा प्रकारे तुम्ही कोर्स तयार करू शकता. ठीक आहे. क्लिअर? ओके मोनाली मॅडम, तुमचं उत्तर मिळालं तुम्हाला, मला असं वाटते. हा. ते आता या कोर्सच्या मदत नाही, फक्त ते करू शकता तुम्ही पण. ओके. नाव लक्ष देऊन ऐका. आता तुम्ही समजा पुण्यामध्ये बसले आहात. ओके. हे एक्झाम्पल घेतो मी. पुण्यामध्ये तुम्ही एक प्रॉडक्ट सेल करत आहात. प्रॉडक्ट. आता काही लोक म्हणतील सर माझ्याकडे प्रॉडक्ट नाही. काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आम्ही एक फ्रेम आणली होती. फ्रेम माहिती आहे तुम्हाला? फोटो फ्रेम असते, माहिती आहे ना सर्वांना फोटो फ्रेम, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे देवांचे फोटो लागलेले असतात. स्वामी समर्थ, भोलेनाथ वगैरे वगैरे देवांचे फोटो असतात. अशी एक फ्रेम होती काचाची, आणि याच्यामध्ये लाईट्स लागतात, माहिती आहे का तुम्हाला आतमध्ये, ज्याला लाइटिंग एलईडी लाईट्स वगैरे असे लागतात. अशी एक फ्रेम होती. आता ही फ्रेम बनवणारा एक व्यक्ती आम्हाला सापडला, म्हणजे माझ्या फ्रेंडला. ठीक आहे. त्यांनी काय केलं, त्याच्याकडून ह्या फ्रेम्स घेतल्या 10. ओके. लक्षात घ्या, आता ही तुम्हाला कदाचित कामात येऊ शकते. 10 फ्रेम घेतल्या, आणि त्यांनी ह्या फ्रेम तिकडून एका छोट्या गावावरून त्यांनी कुठून तरी घेतल्या, आणि त्यांनी ते पुण्यात आणून सेल केल्या. पुण्यात आणून त्यांनी काय केलं, एका मंदिरासमोर उभं राहून त्यांनी ते सेल केल्या. आता मला हे माहित पडलं, मी त्याला म्हटलं की अरे मंदिरासमोर उभं राहायची गरज नाही आहे. तू हे फ्रेमच्या साठी एक पेज बनव, फेसबुक पेज. ओके. फेसबुक पेज. आणि या पेज वरून तू एक ऍड लाव. आणि इथं जर का तू आता मंदिरासमोर जर का तू ही फ्रेम 800 रुपयाला सेल करतो समजा, आणि तू जी विकत घेण्याची जे तू विकत घेतो 600 रुपयामध्ये, आणि 200 रुपये प्रॉफिट करतो, इथं तू डायरेक्ट तू फेसबुकवर 1400 रुपयामध्ये सेल करू शकतो.
कारण तुला इथे फेसबुक ऍडची कॉस्ट पण लागणार आहे. यू कांट बिलीव्ह ही हॅज सोल्ड एका महिन्यामध्ये मोर दॅन 100 फ्रेम्स त्याने सेल केल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि याच्यामध्ये मॅक्सिमम फ्रेम्स ज्या सेल झाल्या होत्या त्या स्वामी समर्थ महाराज माहित असेल तुम्हाला, अक्कलकोटचे, त्यांच्याच ज्या फ्रेम होत्या त्याच फ्रेम सेल झाल्या होत्या मॅक्सिमम. त्याच्यामध्ये लाईट लागत होत्या आतमध्ये. दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ फेसबुक ऍड. कारण आता तो काय करत होता, एकाच मंदिरासमोर उभं राहून विकत होता पहिले, पण जशी त्याने फेसबुक ऍड लावली तर आता काय झालं, तो ऑल महाराष्ट्र ऍड दाखवायला लागला. त्याची ऍड ऑल महाराष्ट्र दिसायला लागली. आणि ऑल महाराष्ट्र जेव्हा ऍड दिसली तर महाराष्ट्रामध्ये किती लोक असे असतील की जे स्वामी समर्थांना मानतात किंवा कुठल्या तरी एका देवाला मानतात, येस ऑर नो, असतील की नाही? त्या सर्वांना त्याची ऍड दिसली. बरं, प्रॉडक्ट त्याचं होतं का? तर उत्तर नाही. त्यांनी बनवलं का प्रोडक्ट? नाही. पण त्याने ते कुठून तरी प्रोडक्ट घेतलं आणि त्याने ते सेल केलं. तेजस्विनी कवाळे मॅडम, मी ऍड लावते पण लोकेशन चुकते आहे. म्हणूनच तर मी सांगितलं ना की व्यवस्थित शिकून घ्या. तुम्ही पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस अटेंड केला का? नसेल केलेला, आज जर तुमचा पहिला दिवस असेल तर मी 2 दिवस हेच सांगितलं की एक्सपर्ट कडून शिकून घ्या, पैसे खर्च करा, एक्सपर्ट कडून शिकून घ्या आणि नंतर ऍड लावा. जर का तुम्ही स्वतः करत राहिले तर मग काय होईल, खूप सारे पैसे जातील पण तुम्हाला जमणार नाही त्या गोष्टी. ई कॉमर्स आपण रिटेल शॉप करता पण करू शकतो का? येस, रिटेल शॉप साठी पण करू शकता तुम्ही. अवेअरनेस ऍड ते दाखवतो मी आज, लाईव्ह दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, काळजी नका करू. ठीक आहे. ठीक आहे. मग कोर्स केल्यावरही जर तुम्हाला येत नाही तर मग आता तुम्हीच बघा कुठं काय झालं असेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आता. ठीक आहे, हे समजलं का मी जे एक्झाम्पल दिले ते? यांनी ऑल महाराष्ट्रात हा काय करतो आता, वेगवेगळ्या फ्रेम्स करतो, सेल करतो. आता हा पहिले फक्त स्वामी समर्थाचे फ्रेम करायचा. आता याने काय केलं, 14 एप्रिल आलं तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फ्रेम्स याची ऍड लावतो. मागं आता जेव्हा रामनवमी होती तर यांनी भगवान श्रीराम यांच्या फ्रेमची ऍड लावली होती. असे कितीतरी त्योहार येतात पूर्ण आपल्या वर्षामध्ये. आर यू गेटिंग माय वर्ड्स? समजते तुम्हाला की धंदा किसको बोलते हैं, बिझनेस किसको बोलते हैं? समजते तुम्हाला? समजत आहे की नाही? येस नो? तुम्ही बघा की आता, हा आता ही जयंती येत आहे का, ही पुण्यतिथी येत आहे का, तशा तशा फ्रेम बनवून घेते तो त्या समोरच्या व्यक्तीकडून आणि त्याच्याकडून तो त्या फ्रेम बनवून तशा तो सेल करते. बस सिंपल आहे. काय केलं त्यांनी, एक फेसबुक पेज बनवलं. त्या पेजेसवर सगळ्या फ्रेमचे फोटोज वगैरे त्यांनी टाकून दिले आणि प्लस तो एक ऍडव्हर्टाइजमेंट लावतो. आणि त्याच्या माध्यमातून त्याला काही लोक त्याच्यावर क्लिक करतात, डीएम येतात त्याला की व्हॉट इज द प्राइस वगैरे हे ते. हा इकडून प्राइस सांगतो, नंबर घेतो, पैसे घेतो जीपे वर आणि पाठवून देतो. संपलं काम. इझिएस्ट वे. नो वेबसाईट, नथिंग. आता एखाद्या एक्सपर्ट कडे गेले तो काय सांगेल तुम्हाला, एक वेबसाईट बनवा, 25,000 रुपये त्या वेबसाईटचा खर्च आहे, मग तुम्ही असं करा, मग तुम्ही तसं करा, मग पेमेंट घे. काहीच करायची गरज नाही. यू शुड नो, यू शुड नो द सिम्पलिस्ट वे. सगळ्यात सोप्यात सोपा मार्ग तुम्हाला माहित पाहिजे आणि ते देणारा व्यक्ती तुमच्याकडे पाहिजे. बस दॅट्स ऑल. काय म्हणता, किती लोकांना समजलं? टाईप ऑसम इन द चॅट बॉक्स, AWE, और टाईप वाव इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? समजलं का? किती लोकांना वाट किती लोकांना वाटते की असं काहीतरी एखादं प्रोडक्ट माझ्या आजूबाजूलाही आहे, मी पण ते सेल करू शकतो? तुम्हाला माहित आहे का? ऐकून घ्या माझी गोष्ट एकूण एक गोष्ट ऐकून घ्या. प्रत्येक गोष्ट फारच महत्वाची आहे. कोल्हापूरमध्ये एक घोंगडं विकलं जाते. घोंगडं माहिती आहे का तुम्हाला? कोल्हापूरचं घोंगडं, ते थंडीमध्ये घेतात लोक, त्याला काहीतरी घोंगडं की असं काहीतरी म्हणतात. ते कितीतरी करोड रुपयाचे घोंगडे दरवर्षी एक्सपोर्ट होतात, माहिती आहे तुम्हाला? एक्सपोर्ट होतात ते बाहेर देशामध्ये. कोण घेते ते घोंगडं माहिती आहे का तुम्हाला? फॉरेन मधले लोक घेतात ते. आणि ते जे बनवणारा व्यक्ती जो आहे कोल्हापूर मधला, तुम्ही सर्च करा गुगलवर, तो व्यक्ती दर वर्षाला करोडो रुपये कमवतो. समजलं का? म्हणजे तुम्ही काय नाही करू शकत यार, प्रत्येक माणूस करू शकते हे. समजलं का? फक्त काय आहे, कुठं कमी आहे माहिती आहे का? थोडंफार शिक्षण घ्या, थोडंफार नॉलेज घ्या आणि थोडीफार मेहनत करा. बस दॅट्स ऑल. समजलं का तुम्हाला? येस नो? किती लोकांना वाटत आहे की मी काहीतरी व्हॅल्युएबल सांगतोय? टाईप व्हॅल्यू इन द चॅट बॉक्स. समजते का तुम्हाला? ओके. सो फक्त आज आपण कुठं प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. जर का आज आपल्याकडे पैसे येत नसतील तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याला हे नाही माहित की व्हॉट इज द राईट प्रॉडक्ट. आपल्याला काय काय माहित नाही, सांगतो मी तुम्हाला, लिहून दाखवतो. हे बघा, इथे बघा. समजा आज आपल्याकडे पैसे नाहीत, समजा आपण स्ट्रगल करत आहोत. सो व्हॉट इज द प्रॉब्लम? कहाँ पे अपन प्रॉब्लम फेस कर रहे हैं? सुन लो ध्यान से मेरी बात. ये सुन लिया आपने, बस खत्म हो गया काम. ध्यान से सुनो अभी. एक पहिली गोष्ट, तर आपल्याला आपल्याला राईट प्रॉडक्ट माहित नाही की काय विकायला पाहिजे. ठीक आहे.
हम्म. दुसरी गोष्ट, आपण राईट लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत. ठीक आहे. आपण राईट लोकांना रोज भेटत नाही किंवा राईट लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे आपण. तिसरी गोष्ट, आपल्याकडे राईट नॉलेज नाही आहे. बस. ह्या तीन गोष्टी जर का यायला लागल्या आपल्याजवळ, आपण हे बघा, आणि हे तुम्हाला सांगू का, या राईट पीपल सोबत तुम्ही राहिले ना, ह्या दोन गोष्टी ऑटोमॅटिक येऊन जातील. काय म्हणता तुम्ही, बरोबर आहे का? समजा तुम्ही माझ्यासोबत एक महिना बसले, तर मी तुम्हाला राईट नॉलेज देऊन देईल का? आता 3 दिवसातच दिलं मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी. राईट प्रॉडक्ट बनवायला शिकून देईल का मी तुम्हाला? झालं काम. आणि याच्यानंतर काय आलं पाहिजे तुम्हाला, एकच गोष्ट आली पाहिजे, ते आहे सेलिंग. जर का येत नसेल तर ते शिकून घ्यायचं, संपलं काम. मग बघा, तुमची जेवढी गरज आहे त्या गरजेपेक्षा जास्तच पैसे कमवणार तुम्ही. तुमच्या डोक्यात जो आकडा असेल आज, कोणताही आकडा असेल, हॅलो लिसन टू मी, तुमच्या डोक्यात जोही आकडा असेल, त्या आकड्याच्या कमीत कमी 10x कमवाल तुम्ही, हे गॅरंटी सांगतो मी तुम्हाला, 10x. कारण जेव्हा मी सुरुवात केली होती, माझ्या डोक्यात आकडा काय होता माहिती आहे का? यू कांट बिलीव्ह. तुम्ही म्हणाल की सर काही सांगता तुम्ही. माझ्या डोक्यात आकडा होता की फक्त 1 लाख रुपये कमवले पाहिजे बाबा आपण वर्षात. किती? वर्षाचे 1 लाख जरी कमवले तरी खूप आहे. माझा जॉब करून मी जर, मला वर्षाचे 1 लाख रुपये जरी एक्स्ट्रा मिळाले तरी मी खुश आहे, असं वाटलं होतं मला. अँड यू कांट बिलीव्ह, विदिन 6 मंथ आय चेंज द सिच्युएशन. मी महिन्याला 1 लाख रुपये कमवत होतो, आता त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. तो भाग वेगळा आहे. हमारे ड्रीम बहुत ही छोटे होते. मग माझं सांगायचं मी, माझ्या सेशन मध्ये ह्याच गोष्टी सांगतो मी जास्त, की ड्रीम को बडा करो. तुमच्या मध्ये जेवढं पोटेन्शियल आहे, चला 2 मिनिटं एक डेमो करू आपण. करायचा डेमो? डेमो करायचा? चला रेडी आहात का तुम्ही? चला एक डेमो करू आपण. तुम्हाला दाखवतो मी की तुमचं पोटेन्शियल जास्त आहे, तुम्ही जेवढा विचार करता त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल आहे. ज्यांना बोर होत असेल ते जाऊ शकता, हा काही प्रॉब्लेम नाही. कारण काय, मला सिरियस लोक पाहिजे ज्यांना इंटरेस्ट आहे. कारण काय, फ्री क्लास असलं की असंच असते. ठीक आहे. हा. किती लोकांना पाहायचं आहे पोटेन्शियल स्वतःचं? हम्म. रेडी आहेत का तुम्ही? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. हा, बसा असं असं बरोबर. सरळ बसा असं सर्वांनी. ओके, रेडी? हा. लक्ष द्या आता माझ्याकडे, मी काय सांगतो. उजवा हात घ्या असा समोर. उजवा हात असा समोर घ्या. उजवा हात समोर घ्या. सर्वांनी उजवा हात समोर घ्या. तुम्हाला आत्ताच सांगतो मी की तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. घ्या उजवा हात समोर, आणि असा मागं घेऊन जा. आणि कुठपर्यंत गेला तो बघा, कुठपर्यंत गेला मागचा उजवा हात बघा. आणि त्या जिथं जिथपर्यंत गेला, जिथं स्टॉप झाला त्या पोझिशनला लॉक करा. लॉक दॅट पोझिशन. केला लॉक? हा. आता परत आणा हात. हात परत आणा. डोळे बंद करा. आणि मनातल्या मनात जोरात स्वतःला सांगा, येस आय कॅन डू इट. असं 3 वेळा म्हणा मनातल्या मनात, येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. मनातल्या मनात म्हणा, जोरात नाही म्हणू शकत असले काही हरकत नाही, मनात एकदम जोरात म्हणा. आतमध्ये पूर्ण बॉडीमध्ये आवाज तुमच्या घुमला पाहिजे की येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. 3 वेळा म्हणा. झालं? आता काहीच नका करू, जसा हात मागं नेला होता तसाच डायरेक्ट हात ओपन करा आणि मागं न्या. आणि बघा तो कुठपर्यंत गेला. बघा कुठपर्यंत गेला तो हात. किती लोकांचा हात पहिलेपेक्षा जास्त पुढे गेला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा हात पहिलेपेक्षा जास्त पुढे गेला? 90 डिग्री गेला. व्हेरी गुड. किती लोकांचा हात गेला पुढे? टाईप करा पटापट चॅट बॉक्स मध्ये, किती लोकांचा हात पुढे गेला? सर्वांचा गेला? कोणाचा गेला नाही? ज्यांचा गेला नाही त्यांनी नो टाईप करा. एकही व्यक्ती नसेल की ज्याचा गेला नाही, मी सांगतो तुम्हाला. आता माझी गोष्ट आहे का, मी काय सांगतो तुम्हाला. हे आहे तुमचं पोटेन्शियल, समजलं? पण तुम्हाला माहितच नाही. तुम्हाला काय वाटतं, 1 लाख रुपये मिल जाए सर बहुत है. अरे 10 लाखाचं पोटेन्शियल आहे बाबा तुझं. का त्या 1 लाख रुपयाच्या मागं लागतो? समजलं का तुम्हाला? हनुमान माहिती आहे तुम्हाला? हनुमान, किती लोकांना माहिती आहे हनुमान? हनुमानाला सुद्धा जामवंत जे होते ना, जामवंत, त्यांना आठवण करून द्यायला लागलं होतं की तुमच्यामध्ये काय शक्ती आहे हनुमान. विसरू नका. तुम्ही लहान होते, लहान बालक, तेव्हा तुम्ही सूर्याला पकडायला गेले होते. हे काय लंका बिंका तर फालतू आहे तुमच्यासाठी. जा लवकर त्या लंकेत. समजलं का? कारण हनुमानाला असं वाटलं होतं की मी कसंच जाईन आता लंकेत, हा सागर तर खूप मोठा आहे. सागर म्हणजे समुद्र. तेव्हा आठवण करून तसे तुम्हाला आठवण करून द्यावं लागते. किती लोकांना वाटते आता, खरोखर सांगा की माझ्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे? टाईप आय इन द चॅट बॉक्स. हे मी तुम्हाला मोटिवेट नाही करत आहे, लक्षात घ्या. आय एम नॉट मोटिवेटिंग यू. मी तुम्हाला रियालिटी सांगतोय तुमच्या लाईफची. आज जर समजली नाही ना ही रियालिटी, तर मग काही फायदा नाही. समजून घ्या ही रियालिटी. आणि सिरियसली समजून घ्या. आय डोंट वॉन्ट टू मोटिवेट यू.
क्योंकि मुझे पता है कि मोटिवेट करके क्या है, कल आपकी हवा निकल जाएंगी. मोटिवेट करायचं असेल ना स्वतःला करा आतमधून. समजलं? समजलं का? ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. व्हेरी गुड. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. बघा असं मी एका महिन्यात कमीत कमी 1-2 हजार लोकांना तरी सांगतो ह्या गोष्टी सगळ्या. पण तुम्हाला मी पुन्हा सांगतो त्यातले किती लोक ऍक्शन घेतात फार कमी. किती लोक पुढे जातात फार कमी. पण जे लोक ऍक्शन घेतात त्यांच्यासोबत काय होते, जे लोक ऍक्शन घेतात त्यांच्यासोबत काय होते हे बघा. काय होते त्यांच्यासोबत, बघा काय होते त्यांच्यासोबत, तुमच्या समोर सांगतो. रिझल्ट वी प्रोड्यूस, दिसलं का तुम्हाला? रिझल्ट वी प्रोड्युस्ड, वी हॅव प्रोड्युस्ड. तुमचं मन जिथे तुम्हाला होकार देते ना त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. हॅलो. तुमचं मन जिथे तुम्हाला होकार देते त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे बरं का मी. 2 मिनिटं थांबून जा फक्त. ठीक आहे. मी प्रश्न आहेत मला माहित आहे तुमचे. तुमचं मन जिथे तुम्हाला होकार देते त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. किती लोकांना असं वाटतंय मागच्या 3 दिवसामध्ये की हा माणूस योग्य आहे, या माणसासोबत आपण पुढे गेलं पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटतं की हा माणूस योग्य आहे, या माणसासोबत आपण पुढे गेलं पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. म्हणजे मी असं समजेल की तुमचं मन होकार देत आहे माझ्यासाठी. राईट. जिथे तुमचं मन तुम्हाला होकार देते त्याच गोष्टीवर विश्वास ठेवा. जर का असं येत आहे तुमच्या मनात की हा माणूस योग्य आहे, तर याचा अर्थ तुमचं मन तुम्हाला सांगत आहे की भैया इसके साथ तुम जा सकते हो. आता मी तुम्हाला, ठीक आहे, थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला हे सांगत होतो की ज्या ज्या लोकांनी ऍक्शन घेतली त्यांच्यासोबत काय झालं. लक्षात घ्या. पहिलं पहिलं उदाहरण राजेंद्र चिंदरकर सर. मुंबईचे आहेत, इन्शुरन्स ऍडवायझर आहेत हे. यांनी 3 महिन्यात 50 नवीन ऍडवायझर जोडले आपल्यासोबत. ओके. किती? 3 महिन्यात 50 नवीन ऍडवायझर जोडले. आणि यांनी फेसबुक ऍड शिकवायला सुरुवात केली जसं मी शिकवतो तसं. आणि यांनी 25 लोकांना ऍड शिकवून 25,000 रुपये अर्निंग केले पहिल्याच महिन्यामध्ये. पहिल्या महिन्यामध्ये ज्या दिवशी यांनी शिकवायला सुरू केलं तिथून एका एका महिन्याच्या, म्हणजे समजा त्यांनी 1 तारखेला शिकवायला सुरुवात केलं तर 30 तारखेच्या आधी त्यांच्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये आलेले होते. हे एक उदाहरण झालं. अमित पाटील कोच आहे, ट्रेनर आहे, अमरावतीमध्ये राहतात. 3 वर्ष मेहनत करत होते. 3 वर्ष यांना रिझल्ट नव्हता येत. या कोचकडे गेले, त्या कोचकडे गेले, भरपूर सारे कोर्सेस घेतले. एका दिवसाच्या सेशनमध्ये या व्यक्तीने 40,000 रुपये कमवले. आणि हे यांनी काय शिकवलं लोकांना? 3 वर्षात जे झाले नाही यांनी हे 3 महिन्यात केले. हे लिहिलं मी इथं. हे खूप मेहनत करून पाहिली. हे म्हणे की सर तुम्ही जे शिकवता तेच शिकवू का मी? मी म्हटलं बिलकुल शिकवा, 100%. माझ्या पीपीटी वापरा, काही वापरा, शिकवा तुम्ही, पुढे जा. एक गोष्ट लक्षात घ्या, इफ यू कनेक्ट विथ मी, आय एम रेडी टू हेल्प यू. आउट ऑफ द वे जाऊनही मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आउट ऑफ द वे जाऊन. आता कोणीतरी एक मॅडम मगाशी सांगत होते की सर मी कोर्स केला. तुम्ही भरपूर कोर्स केले असतील याच्या आधी, पण तुम्हाला असा माणूस सांगतो मी तुम्हाला 100% अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. लिहून घ्या हे आत्ताच. रेकॉर्डिंगवर बोलत आहे मी हे. आणि हे रेकॉर्डिंग युट्यूबवर जाणार आहे पब्लिकमध्ये. घाबरायचं काम नाही आपल्याला. ठीक आहे. घाबरायचं काम नाही. जो सच है उसको डरने की चीज नहीं. ठीक आहे. हे ह्या मॅडम वैशाली पवार टॅरो कार्ड कोच आहेत. 1 लाख रुपये अर्निंग केलं पहिल्या 30 दिवसाच्या पिरियडमध्ये. ऍज अ न्यू कोच. काहीच नव्हतं माहिती त्यांना, कोचिंग कशी करायची, झूम मीटिंग काय असते, रेकॉर्डिंग काय असते, काहीच माहित नव्हतं. कोणीतरी मॅडम आता विचारत होते की सर ते कोचिंग क्लास कसं चालू करायचं, मग तुम्ही सांगितलं. ह्या मॅडम झिरो होत्या, झिरो अगदी. ठीक आहे. पहिल्या टॅरो कार्ड शिकवतात. 12,000 रुपये फी घेतात एका व्यक्तीला शिकवायची. पहिल्या बॅचमध्ये 5 ऍडमिशन झाले. दुसऱ्या बॅचमध्ये काहीतरी 4 की 5 ऍडमिशन झाले. ठीक आहे. आरती मौर्य मॅडम हाऊसवाईफ पासून सेल्फ लव्ह कोच झालाय. 6 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये अर्निंग केली. आणि हे सर्व लोकांना युट्यूबवर सर्च करून घ्या. खोटे नावं, खोटे हे नाही आहे, सर्व सर्च करून घ्या. असे 100 लोक आहे. पण सगळे 100 नाही दाखवू शकत मी आज. ठीक आहे. यांना युट्यूबवर हे नावं स्क्रीनशॉट घ्या, काय घ्यायचं ते घ्या, रेकॉर्डिंग बघा आणि हे बघून घ्या तुम्ही जाऊन. कुठं? युट्यूबवर. बिंदास बघा. त्यांना फोनही लावा, काही प्रॉब्लेम नाही, ते सांगतील तुम्हाला. अनिता शेळके मॅडम 6,000 सबस्क्रायबर केले यांनी युट्यूबवर. झिरो पासून 6,000 सबस्क्रायबर. आणि 8 लाख रुपये कमवले एका वर्षामध्ये. डॉक्टर मंजुषा दांडेकर 1 करोड रुपये 36 महिन्यामध्ये. मागचे 4 वर्ष झाले ह्या मॅडम माझ्याशी जुळलेल्या आहेत. 4 वर्ष झाले. असं नाही की एक कोर्स केला आणि सोडून दिलं. माझ्यासोबतच आहेत त्या जुळलेल्या. प्रत्येक कोर्समध्ये असतात माझ्या. मागच्या महिन्यामध्ये, हा हा फेब्रुवारीचा डेटा आहे, मागच्या महिन्यामध्ये त्यांनी 10 लाख रुपये अर्निंग केलं. बघून घ्या युट्यूबवर जाऊन. त्यांचे 100च्या वर व्हिडिओ आहेत. ठीक आहे. 5,000च्या पेक्षा जास्त सबस्क्रायबर. बघून घ्या युट्यूबवर जाऊन.
स्मॉल सिटी अमरावतीमध्ये राहतात. हे नंदिनी मेश्राम मॅडम, 65 लाख रुपये अर्निंग 30 महिन्यामध्ये. काय शिकवलं यांनी? रेकी शिकवलं, टॅरो कार्ड, कोणीतरी होतं ना रेकी टॅरो कार्ड वालं. बघून घ्या. आणि अजूनही जर का तुम्हाला असं वाटत असेल तर फिर कुछ नहीं हो सकता यार तुम्हारा, ठीक है ना. ये एग्जाम्पल्स है आपके सामने. कोमल गायकवाड मॅडम, जे आता आमच्या सोबत काम करतात आमच्या टीम मध्ये. एक कंपनी आमच्या त्याच्यामध्ये ते सेल्स मॅनेजरचं काम करतात. 11 लाख रुपये 28 महिन्यामध्ये. कॅनवा शिकवतात, ग्राफिक डिझायनिंग. यांचं पण बघून घ्या तुम्ही. युट्यूब चॅनल बघा, इंस्टाग्रामवर जाऊन बघा. ठीक आहे. रसिका बोरसे मॅडम, मुंबई. तुम्ही यांच्यापैकी कोणाला ओळखत असाल तर टाईप करा चॅटबॉक्समध्ये हा. म्हणजे मलाही समजते की तुम्ही ओळखता का कोणाला. चॅटबॉक्समध्ये सांगू शकता की कोणाला ओळखत असाल तर तुम्ही. ठीक आहे. रसिका बोरसे मॅडम रेकी ग्रँड मास्टर आहेत, लाईफ कोच. 35 लाख रुपीज अर्निंग करतात. केलं आतापर्यंत 28 महिन्यामध्ये. स्वतःची ड्रीम कारही घेतली, 1500 सबस्क्रायबरही मिळवले. 0 to 35 लाखाची जर्नी केली यांनी. 0 to 35 लाख. आता काही लोकांना हे आकडे आहे ना, हे याच्यावर विश्वास नसेल बसत. त्याचं कारण सांगतो मी. त्याचं कारण हे आहे की हमारा दिमाग छोटा है. मेरा भी दिमाग छोटा था कभी. आजच्या 4 वर्षाआधी माझंही डोकं छोटंच होतं. मी काय बोललो तुम्हाला, माझा गोल काय होतं माहितीये काय? 1 लाख रुपये कमवले पाहिजे मी एका वर्षात. खूप झाले मला. एवढं गोल होतं. आज माझा गोल आहे 10 करोड रुपये एका वर्षात. हा फरक पडते. तुम्ही जसं जसं चांगल्या लोकांसोबत राहता ना, ऑटोमॅटिकली तुमचा माइंडसेट चेंज होते. गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. खरंच लक्ष देऊन ऐका माझी गोष्ट. हे बघा, त्यांनी ज्या दिवशी कार घेतली ना त्या दिवशी त्यांनी फोटो पाठवला याचे. काय टाईप केलं कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये? ओके. वैशाली पवार डॉक्टर ओळखता ना? हा बघा. बघा तुम्ही स्वतःच आहे यार. आता तुम्ही स्वतः पाहिलं ना. हा बघा किती लोकांनी टाईप केलं की मंजुषा मॅडमचे स्टुडंट आहे, यांना ओळखते त्यांना ओळखते, आहे ना. तुमच्या समोर आहे जे आहे ते. विचारून घ्या त्यांना कधीतरी, सागर सर कोण आहे तर सांगतील ते तुम्हाला. ठीक आहे. त्या मॅडमला आम्ही अवॉर्ड दिला. काय अवॉर्ड दिला? की यांनी 10 लाखाच्या वर अर्निंग केलं म्हणून. तनाज इराणी आहे, माहिती आहे ना तनाज इराणी? कहो ना प्यार है मूवी जर पाहिला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये आहेत हे ऍक्ट्रेस. यांच्यासोबत तुम्ही बघितलं पहिल्या दिवशी ज्यांची रेकॉर्डिंग बघितली असेल त्यांनी, की यांना असे असे सेलिब्रिटी आम्ही बोलवतो आमच्या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. आणि हे सगळं युट्यूबवर चाललं हे डायरेक्ट. हे सर्व युट्यूबवर पब्लिकमध्ये जाणार आहे, हे जे आता बोलतोय मी. त्यामुळे विचार करा की मी विचार करूनच बोलत असेल. जे खरं आहे तेच बोलतो मी. त्यामुळे मला भ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. बिलकुल. काय म्हणतात त्याला? वो बोलते ना की सिक्का आहे हमारा, जो खनखन वाजणारा सिक्का आहे आम्ही. आमचं कामच तसं आहे. ठीक आहे. हु वॉन्ट्स टू बी नेक्स्ट? किती लोकांना असं वाटतं की सर इस लिस्ट में कभी तो मेरा भी नाम आना चाहिए, टाइप मी इन द चॅट बॉक्स. मग असे मी विचारलं होतं ना किती लोकांना वाटते सिरियसली की खरंच मला पैसे कमवायचे आहे, मी मेहनत करायला तयार आहे. बघू आता किती लोक आहेत तर. आता समजेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. बिफोर गोईंग अहेड, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. की अजून आपल्या जवळजवळ अर्ध्या तासाचं सेशन बाकी आहे. आणि अजून एक महत्वाचा विषय आपला बाकी आहे. तो महत्वाचा विषय काय आहे ते दाखवून देतो तुम्हाला मी आधी. त्या विषयाचं नाव आहे AIDA. AIDA मीन्स, त्या विषयाचं नाव आहे, लक्षात घ्या. ओके. या विषयाचं नाव काय आहे? AIDA, अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर अँड ऍक्शन. हे काय असते आणि ऍड मध्ये हे कसं वापरतात, हा विषय आपला अजून बाकी आहे. ओके. जर का आज नाही झाला तर हा विषय आपण उद्या घेऊ. ठीक आहे. पण तुमच्या प्रश्नांचे उत्तरही मला द्यायचे आहे. पण बिफोर दॅट, ज्या लोकांना असं वाटतं की खरोखर मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या गोष्टी जुळायच्या आहेत, त्यांच्यासाठी मी पुढच्या कोर्सची माहिती देऊ का? येस नो इन द चॅट बॉक्स. तुम्ही जर म्हणाल येस तर देतो, तुम्ही म्हणाल नाही तर नाही देत. देऊ असं वाटते तुम्हाला? ठीक आहे. लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठेही आता काही प्रश्न आला तर विचारून घ्या. आता मी चॅटबॉक्स बंद करतो. तुम्हाला काही प्रश्न आला तर तुम्ही Q&A मध्ये विचारू शकता मला. Q&A मध्ये अजून 7 प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर द्यायचे आहेत मला. आता सध्या 7 आहेत. आता ते पुढे 70ही होतील मला असं माहित आहे. पण मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगतो. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की देअर आर 2 कोर्सेस. वन इज फ्री कम्प्लिटली, जो तुम्ही करताय 5 दिवसाचा. अजून 2 दिवस बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि वन इज पेड. ठीक आहे. जो की याच्या नंतरची लेवल आहे. त्याच्यानंतर काहीच नाही आहे. हे एकच लेवल आहे. ठीक आहे. असं नाही की त्याच्यानंतर अजून काही अजून काही अजून काही. ते काम करत नाही मी. खूप लोक असतील मार्केटमध्ये की जे लेवल 2, 3, 5, 6, 7, 8, 10, 15 लेवल करत असतील. मी ते काम नाही करत. 2च लेवल आहेत माझे, एक हे आणि एक डायरेक्ट फायनल, संपला विषय. दुसरा कोर्स नक्कीच आहे माझा. तो कोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. सो फेसबुक ऍडच्या 2 लेवल आहेत, ऍडव्हान्स लेवल. तर मी ऍडव्हान्स लेवल बद्दल माहिती देणार आहे. पण
लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. मी फक्त 15 लोकांना चान्स देणार आहे आज. का बरं 15 लोकांना सर? सगळ्यांना का नाही देत तुम्ही चान्स? त्याचं कारण हे आहे की एका बॅच मध्ये मी जर जास्त लोक घेतले तर मला लक्ष देता येणार नाही तुमच्याकडे. आणि लक्ष देता येणार नाही तर मग मला रिझल्ट काढता येणार नाही. जे मी तुम्हाला रिझल्ट दाखवले आता, जवळजवळ 10 लोकांचे फोटो दाखवले, असे 100 लोक आहेत. सगळ्यांचे फोटो नाही दाखवू शकत, तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन पाहून घ्या माझ्या. तर मी फक्त 15 लोकांना आज चान्स देणार आहे. का बरं आज? कारण 5व्या दिवशी तर मी सांगणारच आहे तुम्हाला पुन्हा. पण आजची जी ऑफर असेल आणि 5व्या दिवशीची जी ऑफर असेल त्याच्यामध्ये पण खूप फरक असणार आहे. तर आज मी तुम्हाला एक स्पेशल ऑफर देणार आहे. पण आजची स्पेशल ऑफर देण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगून देतो की आज फक्त 15 लोकांना मी चान्स देणार आहे. सो प्रयत्न करा की तुम्ही त्या 15 मध्ये आले पाहिजे. ठीक आहे? ओके. आता पुढे जाण्याआधी, एक बुरे आइडिया के लिए कोई भी वक्त अच्छा नहीं होता और एक अच्छे आइडिया के लिए कोई भी वक्त बुरा नहीं होता. लक्षात ठेवा. एखादी आयडिया जर खराब आहे तर ते कधी पण इम्प्लिमेंट करा तुम्ही, त्याचे रिझल्ट खराबच येणार आहे. आणि एखादी आयडिया जर चांगली आहे तर ते कधी पण इम्प्लिमेंट करा. वयाच्या 60व्या वर्षी जरी इम्प्लिमेंट केली त्याचे रिझल्ट चांगलेच येणार आहे. का बरं? कारण की ती आयडिया चांगली आहे. केएफसी माहिती आहे ना, केएफसी वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी केएफसी चालू केलं, चांगलेच रिझल्ट आले ना. सो लक्षात घ्या, पुन्हा एकदा आठवण करून देतो. ओनली फॉर 15 पीपल टुडे. दिस ऑफर इज फॉर ओनली 15 पीपल. रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर व्हॅलिड असणार आहे. आज आज रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. नाव एक प्रिन्सिपल सांगतो मी तुम्हाला, ऍव्हरेज ऑफ 5. आता पुढचे 10 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका, मला खूप महत्वाचा विषय सांगत आहे मी. ऍव्हरेज ऑफ 5 काय म्हणते माहिती आहे का? जशा लोकांसोबत तुम्ही राहता ना तसे तुम्ही होता. जशा लोकांसोबत तुम्ही जर का मिलेनियर लोकांसोबत राहणार तर एक दिवस तुम्ही पण मिलेनियर होणार. तुम्ही जर का आळशी लोकांसोबत राहतील तर एक दिवस तुम्ही पण सुद्धा आळशी होणारच आहे. तुम्ही जर का रोज सकाळी उठणाऱ्या, प्रॅक्टिस करणाऱ्या, हेल्दी राहणाऱ्या लोकांसोबत राहत असाल तर तुम्ही पण हेल्दी होणार. तुम्ही जर का पार्टी करणाऱ्या लोकांसोबत राहत असाल की जे प्रत्येक सॅटर्डे संडे पार्टी करतात, नेटफ्लिक्स पाहतात, टाइमपास करतात, अशा लोकांसोबत राहत असाल तर तुम्ही पण टाइमपास करायला सुरुवात कराल. आणि हे रियालिटी आहे. हे रियालिटी आहे, याचा खूप मोठा अनुभव मला आहे. 2011 ते 2017 मी अशाच लोकांसोबत राहत होतो. 2017 नंतर मी माझं सराउंडिंग चेंज केलं आणि आज मी इथं आहे. नाही तर मर्सिडीज कधी पुढच्या आयुष्यातही घेऊ शकलो नसतो, कदाचित पाहू शकलो नसतो कदाचित. फक्त स्वप्न पाहून होत नाही, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी त्याच्या मागं कराव्या लागतात. शेर अगर बनना चाहते हो अपने लाइफ में तो शेरों के साथ रहना शुरू करो. बस एवढंच सांगेल मी. अगर शेर बनना चाहते हो तो शेरों के साथ रहना शुरू करो. आपली जी नेक्स्ट बॅच आहे, ज्याला आपण लेवल 2 कोर्स म्हणतो, हा 4 आठवड्याचा कोर्स असणार आहे. 4 वीक कोर्स. कसा असणार आहे? 4 वीक. आता एकदम महत्वाचं सांगतोय, ते लक्ष देऊन ऐका. 4 आठवड्याचा कोर्स असणार आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये 2-2 दिवस शिकवला जाईल तुम्हाला. गुरुवार शुक्रवार, गुरुवार शुक्रवार, गुरुवार शुक्रवार, गुरुवार शुक्रवार. जसं आज मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 तासाची बॅच आहे आणि 1.5 तास झाला, तशी तुमची बॅच दररोज 1 तासाची असेल, पण सांगता येत नाही किती वेळ होईल. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्या जाईल, प्रत्येक वेळी तुम्हाला हेल्प केल्या जाईल. प्लस तुम्हाला प्रत्येक फ्रायडेला, प्रत्येक शुक्रवारी Q&A सेशन घेतल्या जाईल पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंत. आता कोणता चालू आहे महिना? एप्रिल. मे पासून तुमची बॅच चालू होईल. डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 8 महिने तुम्हाला सपोर्ट देणार आहे मी. 8 महिने. हा क्लास कसा असणार आहे? हा क्लास रेकॉर्डेड नसणार आहे. हा क्लास लाईव्ह असणार आहे. जसं मी आता लाईव्ह शिकवतोय असा लाईव्ह क्लास असेल, प्लस रेकॉर्डिंग पण त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे. टाइम काय असेल या क्लासचा? या क्लासचा टाइम असेल सायंकाळी 7 ते 8, किंवा कधी कधी 8 ते 9 पण असू शकतो. ठीक आहे. हा मे महिन्याचा टाइम आहे. जून महिन्यामध्ये टाइम चेंज होईल, जुलैमध्ये टाइम चेंज होईल. ठीक आहे. तर समजा आता काही लोक म्हणतील की सर सायंकाळी 7 ते 8 तर मला वेळच नाही. काही प्रॉब्लेम नाही. जुलैमध्ये सकाळी बॅच चालू होईल, ते अटेंड करा. ओके. जून मध्ये एक बॅच चालू होईल दुपारी, ते अटेंड करा. आणि बॅच अटेंड करणं नाही झालं, रेकॉर्डिंग आहेत त्या रेकॉर्डिंग बघा. तरी नाही झालं तर 2 दिवसाचं आपलं एक सेशन असते, ज्याच्यामध्ये आपण 2 दिवसात सगळं फेसबुक ऍड शिकून टाकू तुम्हाला. 3 तास पहिल्या दिवशी, 3 तास दुसऱ्या दिवशी. ते अटेंड करा. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन द्यायला आम्ही बसलो आहे. तुम्ही किती तयार आहे याच्यावर डिपेंड करते. आता जे लोक आज ऍडमिशन घेतील त्यांना ताबडतोब रेकॉर्डिंग पण भेटून जातील पुढच्या. ते रेकॉर्डिंग बघायला सुरुवात करू शकता. मग 2 मे पर्यंत काय करू सर मी? तर ह्या रेकॉर्डिंग बघा. ज्या रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला देऊ त्या रेकॉर्डिंग बघा, त्याच्यामधून शिका, आणि 2 मे पासून आपण लाईव्ह भेटू. ठीक आहे. झालं? क्लिअर आहे? तर बॅच कधी असणार आहे, काय असणार आहे, हे क्लिअर करून दिलं. आता पुढे बघू आपण बेनिफिट ऑफ दिस कोर्स काय आहेत. काय बेनिफिट आहे या कोर्सचे?
यू कॅन अटेंड मल्टिपल लाईव्ह क्लासेस. असं नाही की एकदा शिका आणि मग जा घरी. तुम्ही मल्टिपल टाइम अटेंड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. यू विल गेट सपोर्ट टू गेट क्लायंट. तुम्हाला जर का क्लायंट मिळवायचे असतील भविष्यात तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आता तुमचे काही प्रश्न येत असतील तुमच्या मनात, मला माहित आहे. ते प्रश्न तुम्ही Q&A मध्ये टाईप करून ठेवून द्या आता. ठीक आहे, मी त्याचे उत्तर देणार आहे शेवटी सगळ्यांना. ठीक आहे. ठीक आहे. ते आहे नंतर आहेच. ते आहेत का सर, जे कोणी टाईप केलं तर नावाने टाईप करा. ठीक आहे. यू विल गेट मोर क्लॅरिटी अबाउट DM. डीएमचा अर्थ आहे डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे. अपॉर्च्युनिटी टू कोलॅब विथ अस. म्हणजे आमच्यासोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. स्ट्रॅटजीज अँड इम्प्लिमेंटेशन. बघा बाकी ठिकाणी तुम्हाला फेसबुक ऍड शिकायला मिळेल, पण इथं तुम्हाला नॉट ओन्ली फेसबुक ऍड, फेसबुक ऍड सोबत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. जसं की तुम्ही मागच्या 3 दिवसापासून बघत असाल, मी फक्त फेसबुक ऍड शिकवत नाही, मी त्याच्या आसपासच्या सगळ्याच गोष्टी शिकवतो. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढे जाऊ आपण. एक सोशिन म्हणून एक जॅपनीज टेक्निक आहे. काही लोकांनी मला टाईप करून सांगितलं की सर तुम्ही कॅनवा बद्दल सांगत आहे. काळजी नका करू, मी ते पण सांगणार आहे. मी सर्व संपवल्याशिवाय जाणार नाही. ठीक आहे. सोशिन नावाची एक टेक्निक आहे ज्याला जॅपनीज टेक्निक म्हटलं जाते. याचा अर्थ आहे की स्टार्ट एव्हरीथिंग ॲज अ बिगिनर. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही शिकता ना, ते बिगिनर सारखे सुरू करा. मग बघा की तुम्हाला कसा त्या रिझल्ट येतो तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की मुझे मालूम आहे, हे तर मला माहित आहे, ते तर मला माहित, असं करतो आपण, त्यामुळे आपल्याला रिझल्ट येत नाही. एव्हरी टाइम वेन एव्हर यू लर्न समथिंग, स्टार्ट ॲज अ बिगिनर. की मी एकदम नवीन माणूस आहे बाबा आणि आता मला हे शिकायचं आहे. हे सोशिन नावाची टेक्निक आहे, गुगलवर शेअर करून चेक करून बघा तुम्ही. ठीक आहे. ओके. सो AIDA आपण बघणार आहे, पण त्याच्या पूर्वी मला तुम्हाला कोर्स बद्दल 2 मिनिटात सांगायचं आहे. थोडंसं फास्ट फास्ट मध्ये सांगतो मी. कोर्स काय असेल, कसा असेल. ठीक आहे. ओके. तुमच्याकडे हे आहे Q&A, त्यामध्ये टाईप करू शकता तुम्ही. फेसबुक ऍड ऍडव्हान्स कोर्स हा 4 आठवड्याचा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहे फेसबुक ऍड्स कशा क्रिएट करायच्या. 6 टाईपच्या फेसबुक ऍड असतात. तर त्या 6च्या 6 ऍड शिकणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप, 1 2 3 4 5 6. लीड जनरेशन कशी करायची, त्या लीड जनरेशन मधून बिझनेस कसा काढायचा हे पण तुम्ही शिकणार आहे. व्हिडिओ मेकिंग कसं करायचं फेसबुक ऍडसाठी हे पण तुम्ही शिकणार आहेत. इमेज ऍड कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे 10 मिनिटांमध्ये. पण त्या कोर्समध्ये मी अजून ऍडव्हान्स लेवलचं सांगेल, आता पण सांगणार आहे आणि ऍडव्हान्स लेवलचं सांगेल कोर्समध्ये. स्पेसिफिक ऍड्स फॉर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कशी ऍड बनवली पाहिजे. आता कोणीतरी मला विचारत होतं की बाबा ऍफिलिएट मार्केटिंग करायचंय मला. तर नेमकं कोणत्या विषयाची तुम्ही ऍफिलिएट मार्केटिंग करता, काय सेल करता, त्याच्यानुसार तुमची ऍड बनेल. समजलं का. त्याच्यासाठी थोडंसं बसून डिस्कशन करावं लागते. आता काल ते सर होते, काय नाव होतं त्यांचं, ते वॉटर प्युरिफायर वाले आहेत का ते आज. हँड करा बरं, आहे का ते. तर त्यांच्यासोबत बसून डिस्कस करावं लागेल की नेमकं त्या ऍड मध्ये काय लिहिलं पाहिजे तुम्ही, की तुमच्याकडे कस्टमर आला पाहिजे. तुम्ही जेवढं समजताय ना ह्या गोष्टी, तेवढ्या सोप्या नाही आहेत ह्या गोष्टी, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की ही 1 घंट्यात 2 घंट्यात शिकण्याची गोष्ट आहे, खरंच नाही आहे. मनापासून सांगतो, खरंच 1 2 घंट्यात शिकल्या जात नाही. कुणी जर का तुम्हाला सांगत असेल तर तो फक्त आणि फक्त मूर्ख बनवत आहे तुम्हाला, बस. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल, लक्षात घ्या. जर का तुम्ही वर्षाचे तुमचे 5 लाख 7 लाख 10 लाख वाचवायचे आहेत तुम्हाला मार्केटिंगचे, तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल यार. बसावं लागेल तुम्हाला माझ्यासोबत. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पेसिफिक ऍड्स फॉर स्पेसिफिक बिझनेस. तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहेत की तुम्ही कुकिंग मध्ये आहे की तुम्ही ज्वेलरी मध्ये आहे की तुम्ही अजून कशात आहे, त्यानुसार तुम्हाला ऍड्स करावं लागतील तयार. ठीक आहे. आणि ते ऍड्स तुम्हाला सांगणार कोणतरी पाहिजे की ते केल्या, ते बरोबर केल्या की नाही केल्या, चुकीच्या केल्या की नाही केल्या. ओके. एव्हरी वीक Q&A सेशन. मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक फ्रायडेला आपण भेटणार आहोत. काही अडचणी असल्या या ना बिंदास, मी आहे तुमच्यासोबत पुढच्या डिसेंबर पर्यंत. या म्हणजे कमिंग डिसेंबर पर्यंत काही विचारा तुम्ही, आय एम रेडी टू आन्सर यू. काहीच राहणार नाही पुढच्या डिसेंबर पर्यंत, सगळं क्लिअर होऊन जाईल. हेल्प इन गेटिंग क्लायंट्स हे तर मी ऑलरेडी सांगितलं. चान्स टू वर्क विथ अस हे पण मी ऑलरेडी सांगितलं. 10 दिवसाचा रेकॉर्डेड कोर्स आहे, तो पण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही की फक्त लाईव्ह, तुमच्याकडे रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहेत, लाईव्ह पण आहे, दोन्ही पण आहे. ठीक आहे. कारण फेसबुक हे शिकण्यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स बघून बघूनच इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले लागते. आता काल कोणीतरी मला सांगितलं होतं की सर माझं पेज रिस्ट्रिक्ट झालं. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी मी त्या व्यक्तीसोबत लाईव्ह बसतो झूमवर आणि त्याचं पेज तुम्हाला त्याला रेस्ट्रिक्शन मधून काढून देतो. ठीक आहे. तुम्ही काय काय शिकणार अजून, अवेअरनेस ऍड, ट्रॅफिक ऍड, लीड जनरेशन, एंगेजमेंट, बिलिंग सेटिंग, हाऊ टू डुप्लिकेट ऍड, हाऊ टू क्रिएट ऍड व्हिडिओ, हाऊ टू शूट अ व्हिडिओ, कंटेंट मेकिंग फॉर ऍड कॉपी, हे सगळं काही शिकणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त अजून 1000 गोष्टी. ठीक आहे ना. कारण तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक गोष्ट लिहत नाही, पण मी त्याच्यापेक्षा जास्त शिकवतो. हे तुम्ही अनुभव केलं मागच्या 3 दिवसात.
वाय टू चूज दिस कोर्स, हा कोर्स का चूज केला पाहिजे तुम्ही. दिस कोर्स कॅन हेल्प यू इन युअर टेक्निकल जर्नी, अंडरस्टँडिंग ऑफ मार्केटिंग अँड सेल्स, त्याच्यासाठी हा कोर्स तुम्हाला हेल्प करेल. इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अँड ग्रो युअर बिझनेस, हा कोर्स तुम्हाला हेल्प करेल. इफ यू वॉन्ट टू अर्न बाय हेल्पिंग अदर्स, तुम्ही जर जेवढं मी तुम्हाला शिकवलं हे जरी तुम्ही लोकांना शिकवायला सुरुवात केली ना, तरीही तुम्ही एवढे पैसे कमवून घ्याल जेवढे तुम्ही कोर्समध्ये लावाल आज, त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट कमवून घ्याल तुम्ही, हे मी तुम्हाला 100% सांगतो. ठीक आहे, जेवढं मी शिकवलं फक्त तेच पुढे शिकवा बस, बाकी काहीच नका करू. कॉपी पेस्ट जरी केलं तुम्ही तरी तुम्ही जिंकले. किसीने बहुत खूप कहा है, कोणीतरी खूप चांगलं म्हटलं आहे, की जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, फक्त यशस्वी झालेल्या लोकांना कॉपी पेस्ट करा बस, झालं, तुम्ही ऑटोमॅटिक यशस्वी होऊन जाल. किती लोकांना वाटते की हे बरोबर आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. यशस्वी व्हायचं असेल फक्त यशस्वी झालेल्या लोकांना कॉपी पेस्ट करा, दॅट्स ऑल. सगळ्यात सोपी मेथड आहे. टू अंडरस्टँड डिजिटल मार्केटिंग, टू अर्न मोर मनी अँड वर्क ॲज पर युअर चॉईस. आज मी माझ्या चॉईसनुसार काम करतो. मला वाटलं 5 वाजता क्लास 5 वाजता घेतो, मला वाटलं 7 वाजता, मी 7 वाजता घेतो. तुम्हाला जर का असं काम करायचं असेल ते पण मी तुम्हाला शिकवेल. तुम्हाला जर कोर्स लॉन्च करायचा असेल ते पण मी तुम्हाला शिकवेल. ओके, आय विल हेल्प यू, डोंट वरी. एकदा तुम्ही माझ्यासोबत जुळले तर मग प्रत्येक गोष्ट आपण करत जाऊ पुढे 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 पुढे. ठीक आहे. टू बी विथ ग्रेट पीपल, तुम्हाला जर का चांगल्या लोकांसोबत राहायचं असेल तर हा कोर्स तुम्ही 100% केला पाहिजे. एक चांगली बेटर लाईफस्टाईल जगायची असेल हा कोर्स केला पाहिजे. मी काल की परवा पण सांगितलं होतं की महिन्याला जर तुम्हाला 30-40 हजार रुपये, 50 हजार रुपये एक्स्ट्रा कमवायची जरी इच्छा असेल तर तुम्ही हा कोर्स करा. हे फार डिमांडिंग स्किल आहे. मी एक व्हिडिओ पण पाठवला होता ग्रुपमध्ये, किती लोकांनी पाहिला मला माहित नाही, पण पाठवला होता मी व्हिडिओ. तो व्हिडिओ मी आज पुन्हा शेअर करून देईल तुम्हाला ऍज अ गिफ्ट म्हणून. बघून घ्या तुम्ही तो व्हिडिओ. ठीक आहे. तर हा जो कोर्स आहे ऍडव्हान्स कोर्स, याची जी रिअल प्राइस आहे ते आहे 25,000 रुपये. पण घाबरू नका, तुम्हाला 25,000 रुपये द्यायची गरज नाहीये. ठीक आहे, तुम्हाला 25,000 रुपये द्यायची गरज नाहीये. अजूनही मी काही लोकांना फक्त एक गोष्ट सांगतो की इफ यू आर नॉट सिरियस, काही लोक ऑलरेडी गेले आहेत, तुम्ही पण जाऊ शकता, नो प्रॉब्लेम अबाउट इट. उद्याच्या क्लासला तुम्ही येऊ शकता, परवाही येऊ शकता, 5 दिवस अटेंड करू शकता फ्री. बट इफ यू आर सीरियस, स्टे हियर. क्योंकि कालच मी सांगितलं होतं की मोती कहाँ पे होते हैं, गहिराई में होते हैं. ठीक आहे. सो 25,000 प्लस जीएसटी याची प्राइस आहे. पण आज तुम्हाला एवढी द्यायची गरज नाही, कारण आज तिसराच दिवस आहे, अजून चौथा आणि 5वा दिवस बाकी आहे. त्यामुळे मी आज एक स्पेशल ऑफर क्रिएट केलेली आहे तुमच्या सर्वांसाठी. आणि असं मी नेहमी करत नाही. तुम्ही मागचे क्लासेस माझे युट्यूबवर आहेत, तुम्ही जाऊन बघून घ्या की मी तिसऱ्या दिवशी ऑफर दिलेली नाही आहे. मी डायरेक्ट 5व्या दिवशी ऑफर देतो. पण यावेळेस मुद्दाम केलं मी हे, कारण मला लोक चांगले वाटले यावेळेस, रिस्पॉन्स चांगला वाटला यावेळेस, म्हणून मी हे मुद्दाम केलं यावेळेस. की मी म्हटलं की मी यावेळेस एक स्पेशल ऑफर देतो तिसऱ्या दिवशी, आणि 5व्या दिवशी मी वेगळी ऑफर देईन. सो 25,000 प्लस जीएसटी याची किंमत आहे, पण एवढे तुम्हाला द्यायची गरज नाही. याच्यामध्ये काय आहे, 4 वीक लाईव्ह कोर्स आहे, 3 महिन्याचा सपोर्ट तुम्हाला, आणि 8 महिन्याचे लाईव्ह क्लासेस आहे तुम्हाला. लाईव्ह क्लासेस यार, 8 महिने, जस्ट इमॅजिन. इफ यू डिवाइड 25,000 इन 8 महिने, जर का समजा समजा एक्झाम्पल साठी पकडा की तुम्ही पूर्ण 25,000 देता मला आज, आणि भागेला 8 महिने करा. बघा महिन्याचे किती देताय तुम्ही, भागेला 8. एका महिन्याला फक्त 3,000 रुपये देताय तुम्ही, म्हणजे 100 रुपये पर डे. 100 रुपये पर डे मध्ये तुम्ही लाख रुपये कमवण्याची स्किल शिकत आहात. ओके, आणि मी तुम्हाला आता हेही म्हणत आहे की एवढे द्यायची गरज नाही तुम्हाला. ओके, चला पुढे जाऊ. याच्यासोबत एवढंच नाही तर एक्स्ट्रा बोनस पण देणार आहे. ठीक आहे, काय आहे एक्स्ट्रा बोनस? एक्स्ट्रा बोनस आहे की 25,000 रुपयाचं हा कोर्स तर तुम्हाला देईलच. राईट युअर फर्स्ट बुक, स्वतःचं पहिलं पुस्तक कसं लिहायचं हा बोनस देईल तुम्हाला, ज्याची किंमत आहे 9,999. हा रेकॉर्डेड कोर्स आहे, हा तुम्हाला देऊन टाकील. 5 दिवसाचा कोर्स आहे हा. ओके. त्यानंतर 1-to-1 क्लॅरिटी कॉल. बरेच लोक असे असतील की ज्यांना मागच्या 3 दिवसात असं वाटत असेल की सर तुमच्याशी बोलायचं आहे पर्सनली, झूमवर बोला माझ्यासोबत. काय तुमचा बिझनेस आहे मला सांगा, आणि मी तुम्हाला स्ट्रक्चराइज प्लॅन बनवून देतो की पुढच्या 6 महिन्यात तुम्ही त्या बिझनेसमधून एवढे एवढे पैसे कसे कमवाल. तुम्ही जर म्हणाल की सर मला पुढच्या 6 महिन्यात 3 लाख रुपये कमवायचे आहे, मी तुम्हाला प्लॅन बनवून देतो त्याचा 3 लाखाचा कसं करायचं. आणि खरं सांगतो, तुम्ही जर का तो प्लॅन इम्प्लिमेंट केला, तुम्हाला आता ऑलरेडी मी 10 लोकांचे फोटो दाखवले, त्यांनी ते प्लॅन इम्प्लिमेंट केले जे मी त्यांना सांगितले, अँड दे हॅव अर्न मनी. ठीक आहे. सो असंच नाही बोलत आहे मी फक्त तोंडापुरतं, मी रिझल्ट क्रिएट केलेले आहेत ऑलरेडी. ओके. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, इंस्टाग्रामवर जाऊन बघा, फेसबुकवर जाऊन बघा. सो 39,998 हे सगळे प्रॉडक्ट आहे. हे तुम्हाला मी कम्प्लिटली आज देणार आहे एका स्पेशल प्राइस मध्ये. तुम्हाला एवढे पैसे द्यायची गरज नाही. फक्त एवढंच नाही, जे लोक आज आणि आत्ता ऍक्शन घेतील या पूर्ण हे सांगणं झाल्यानंतर,
याच्यानंतर एक सेशनही घेणार आहे आपण, आणि आज रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ देतोय मी तुम्हाला. ताबडतोब ऍक्शन घ्यायची गरज नाही, 12 वाजेपर्यंत करा. पण आज जर तुम्ही ऍक्शन घेतली तरच हे भेटेल, ठीक आहे. एक्स्ट्रा बोनस काय आहे की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला 45 मिनिटाचा कॉल मिळेल, विच इज Q&A. प्रत्येक शुक्रवारी असतो हा कॉल, सायंकाळी 7 ते 8. एक व्हॉट्सअप ग्रुप मिळेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये लाईफ टाईम तुम्ही माझ्यासोबत राहू शकाल. लाईफ टाईम, लाईफ टाईम ऍक्सेस त्या व्हॉट्सअप ग्रुपचा, ठीक आहे. तिथे प्रश्न विचारा, तुमच्यासारखे 1000 लोक तिथे असतील, ठीक आहे. त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला 39,000चे हे प्लस 24,000चे हे बोनस, म्हणजे टोटल 64,000चे टोटल बोनसेस मिळणार आहे तुम्हाला. 64,996. हे सगळे बोनसेस मी तुम्हाला देणार आहे, टोटल व्हॅल्यू. बरं, एवढंच नाही, हे सगळं काही मी तुम्हाला आज देणार आहे 80% डिस्काउंट मध्ये. आणि फक्त आणि फक्त हे सगळं काही तुम्हाला देणार आहे मी 9,999 रुपयामध्ये. सगळं हे 9,999 मध्ये तुम्हाला मी देऊन देणार आहे. ही आहे माझी ऍक्च्युअल प्राइस, 9,999. पण काळजी करू नका, मी तुम्हाला आज 80% पण चार्ज नाही करणार. कारण तुम्हाला मी सांगतो की माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम लोकांना फेसबुक ऍड मी शिकवली पाहिजे. मॅक्सिमम लोकांपर्यंत मी गेलो पाहिजे, त्यांना मी फेसबुक ऍड मी शिकवू शकलो पाहिजे. आणि प्रत्येक महिन्यात मी 100 लोकांना तरी शिकवू शकलो पाहिजे. आणि ते 100 लोकांमधले काही लोक तरी पुढे जाऊन पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी अजून 100 लोकांना शिकवलं पाहिजे. म्हणून अजून एक्स्ट्रा बोनस तुम्हाला देतोय. तो एक्स्ट्रा बोनस आहे की 5 ईबुक आहेत माझे, जे ईबुक खूप मेहनत करून मला बनवावं लागले. ChatGPT येण्याच्या आधी बनवलेले ते ईबुक आहेत. ते 5 ईबुक मी तुम्हाला देणार आहे, ज्याची किंमत 4,999 आहे. ते सुद्धा मी तुम्हाला कम्प्लिटली फ्री देणार आहे. म्हणजे आता तुमच्याकडे झाले 69,995 ची टोटल पॅकेज. अजूनही संपलं नाही, थांबा. कारण की आज तिसराच दिवस आहे ना, म्हणून मी आज जरा जास्त बोनस देणार आहे. 5 एक्सक्लुझिव्ह बोनस जे आहेत, हे जे ईबुक आहेत, हे फक्त आणि फक्त पहिल्या 15 लोकांना भेटणार आहे. नॉट मोर दॅन दॅट. आता मी अजून एक गोष्ट सांगतो. काही लोक रेकॉर्डिंग बघत असतील, ह्याची रेकॉर्डिंग बघतील काही लोक. त्यांना पण मी सांगतो, रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. रात्री 12 पर्यंत जर का तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला आजची प्राइस मिळेल. नाही तर तुम्हाला 5व्या दिवसाची जे काही प्राइस असेल ते प्राइस तुम्हाला द्यावी लागेल, जे काही असेल ते, ठीक आहे. सो टुडेज ऑफर इज 97% ऑफ. या सगळ्या प्राइसवर 97% ऑफ मी तुम्हाला देत आहे. आणि आजची प्राइस असणार आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 4,999 रुपये. या पेजचा जो आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हा स्क्रीनशॉट स्वतःकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, जे काही तुमचं डिसिजन असेल ते. आणि तुम्हाला जर का अजूनही डाऊट वाटते की बाबा हे होईल की नाही आणि खरंच की नाही, असं तसं 5व्या दिवशी काय ऑफर असणार आहे, तर तुम्ही अजून एक काम करू शकता. ज्यांना पूर्ण 100% कॉन्फिडन्स आहे ते पूर्ण पेमेंट करतील 4,999. आणि ज्यांना असं वाटते की नाही सर, मला अजून कॉन्फिडन्स नाही आला, त्यांनी फक्त 1,000 रुपये पेमेंट करून ठेवायचं, सीट बुक करून ठेवायची. तुमची जर का सीट बुक केलेली असेल तर तुम्हाला 4,999 मध्ये मिळणार आहे. नाही तर 5व्या दिवशी ही किंमत वाढवणार आहे मी. आय गॅरंटी यू ही किंमत वाढवणार मी 5व्या दिवशी, ठीक आहे. ओके. सो इफ यू आर कॉन्फिडंट इन लास्ट 3 days, सो यू कॅन बुक अ सीट विथ मी अँड लर्न फॉर मोर 2 days. चौथ्या दिवशी 5व्या दिवशी शिका माझ्यासोबत आणि नंतर तुमचं फायनल डिसिजन घ्या, ठीक आहे. किंवा जर तुम्ही कॉन्फिडंट आहात तर तुम्ही आजच पे करून टाका आणि तुमचं फुल सीट बुक करून टाका. 4,999. लिंक जी आहे ती चॅटबॉक्स मध्ये माझी टीम देईल तुम्हाला. ज्यांना क्रेडिट कार्डनी पेमेंट करायचं असेल त्यांनी लिंकवर जाऊन क्रेडिट कार्डनी पण पेमेंट करू शकता, ठीक आहे. ज्यांना क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असेल, ज्यांना गुगल पे फोन पे करायचं असेल, त्यांनी हा स्क्रीनशॉट जवळ ठेवायचा आहे. ज्यांना असं वाटते की सर मी आता फक्त 1,000 रुपये देतो, बाकीचे पैसे मी 5व्या दिवशी देईल, काही हरकत नाही. तुम्हाला ऑफर प्राइस असणार आहे 4,999 फक्त. पण जर का तुम्ही डायरेक्ट 5व्या दिवशी देणार तर त्या दिवशीची प्राइस मला माहित नाही, मी सांगू शकत नाही आता की त्या दिवशी काय असेल, ठीक आहे. आता पण याच्यापेक्षा जास्त असेल हे मी तुम्हाला 100% सांगतो. याच्यापेक्षा जास्त असेल हे मी तुम्हाला 200% सांगतो, 500% सांगतो, याच्यापेक्षा जास्त असेल, ठीक आहे. बरं, एवढंच नाही, अजून हे संपलं नाही. अजून मी तुम्हाला काहीतरी बोनस देणार आहे. आणि तो बोनस एकदम ऑसम बोनस असणार आहे, एकदम खतरनाक बोनस. किती लोकांना तो बोनस पाहिजे, टाईप बोनस इन द चॅट बॉक्स. अजून संपलं नाही सेशन, अजून तर फक्त 5:15 झाले. आजचं सेशन तर 6 वाजेपर्यंत चालू शकते कदाचित. अजून तर तुम्हाला शिकवायचं बाकी आहे. किती लोकांना बोनस पाहिजे बघा. मी मगाशी बोललो होतो ना की किती लोक सिरियस आहेत. बरेच लोकांनी टाईप केलं होतं नाही का. बऱ्याच लोकांनी. डिस्काउंट नाही होऊ शकणार, हे फायनल डिस्काउंट आहे. हे फायनल डिस्काउंट आहे. डिस्काउंट नका मागू, बोनस देऊ शकतो मी तुम्हाला, ठीक आहे. बोनस देऊ शकतो.
डिस्काउंट नहीं हो सकता त्याच्यामध्ये क्योंकि भैया मैं तो आपको ऐसी स्किल सिखा रहा हूँ जी स्किल यार तुम्हाला लाखो रुपये कमवून देणार आहे हो. समजलं का? तुम्ही 15,000चा मोबाईल घेता, 20,000चा मोबाईल घेता तुम्ही. समजलं का? पण इथं तुम्हाला अशी एक स्किल मिळत आहे की जे स्किल तुम्हाला लाख रुपयाचे 10 मोबाईल घेऊन देऊ शकते. समजलं का? आणि हे जे फेसबुक ऍड तुम्हाला शिकवतो ना, हे शिकण्यासाठी मी कमीत कमी 10 ते 15 लोकांकडे गेलो असेल आणि मी कमीत कमी लाख 1.5 लाखाच्या वर पैसे खर्च केलेले आहे. है ना? एवढं जे मी तुम्हाला नॉलेज देते मागच्या 3 दिवसापासून, दीड दीड तास, आणि ते दीड दीड तास झाल्यावरही माझ्याकडचं नॉलेज संपत नाहीये, अजूनही आहे माझ्याकडे खूप काही देण्यासारखं. तो यू जस्ट इमेजिन कि जो मैं चार्ज कर रहा हूँ ना वो बहुत कम है, लेकिन मैं एक बोनस देना चाहूंगा जरूर आपको आज. प्राइस तो कम नहीं होगा, ये मेरा फाइनल प्राइस है. ठीक है, डोंट वरी अबाउट इट. ऐसा बिल्कुल मत सोचो की इससे कम होगा प्राइस. ठीक आहे, क्योंकि मी लाईव्ह शिकवणार आहे तुम्हाला यार. 8 महिने सपोर्ट. आता करा बरं तुम्ही 4,999 भागेला 8 महिने करा, किती होतात बघा महिन्याची कॉस्टिंग किती होते. 4,999 भागेला 8 महिने, 624 रुपये देत आहे फक्त तुम्ही महिन्याचे. 624 रुपये. एक पिझ्झा घेतला ना तुम्ही, तर पिझ्झा 500 रुपयाचा भेटते आज. लाख रुपयाचं नॉलेज यार तुम्हाला मिळत आहे. 5 महिने पिझ्झा नका खाऊ ना. नका खाऊ 5 महिने पिझ्झा, काय होणार आहे? उलट तुमची हेल्थ चांगली होऊन जाईल. आणि हा कोर्स जर का शिकले तर पैसे पण कमवाल तुम्ही. दोन्ही गोष्टीत फायदा केला मी तुमचा बघा. हेल्थ पण चांगली झाली आणि पैसे पण आले. ओके. सो जरा या डोक्याने विचार करा. समजलं का? एकदा हॉटेलमध्ये गेले तर किती खर्च होते? 1,000 रुपये तर होते की नाही यार, सांगा मला तुम्ही. एकदा मूवी पाहायला गेले तर किती खर्च होते? 1,000 रुपये तर खर्च होतो की नाही? मग मला सांगा ना, 4 महिने नका पाहू ना मूवी. भरून टाका पैसे, बघा काय मॅजिक होते तर 4 महिन्यात. 4 महिन्यानंतर एवढे पैसे कमवाल की दर आठवड्याला मूवी पाहायला गेले तरी पण पैसे कमी नाही होतील तुमच्याकडचे. आणि जर का तुम्हाला अजूनही विश्वास नसेल तर मग काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. 5 दिवस सेशन अटेंड करा, नंतर राम राम टाटा बाय बाय. माझी अशी इच्छा नाही आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही नाही पण आले तर मी काही तुम्हाला फोर्स नाही करणार आहे. मुद्दा हे आहे की तुमच्यासाठी 5,000 मोठे आहे की तुमच्यासाठी आयुष्य मोठं आहे तुमचं. थिंक अबाउट इट. पैसा हा दर 30 दिवसाला येतो आपल्याकडे, येतो जातो येतो जातो येतो जातो. आप पैसा कमाना चाहते हो तो 5,000 रुपीज बहुत छोटी अमाऊंट आहे. ठीक आहे. अजून प्रश्नांची उत्तर देणार आहे मी, त्याशिवाय नाही जाणार, काळजी नका करू. सो एक बोनस देतोय तुम्हाला आज मी. तिसऱ्या दिवसाची ऑफर, याला म्हणतो मी थर्ड थर्ड डे ऑफर. तुम्हाला मी 3 महिन्याचा सपोर्ट देणार आहे. जे लोक आज आज करतील ना, त्यांना मी 3 महिन्याचा सपोर्ट देणार आहे. त्या सपोर्टसाठी, ज्यांच्यासाठी आम्ही डिजिटल मार्केटिंगचं काम करतो, त्या लोकांकडून आम्ही महिन्याला 30,000 ते 50,000 रुपये चार्ज करतो सपोर्ट देण्याची. तर मी इथं 30,000 रुपये याची किंमत लावली. तर 30,000 गुणिले 3 महिने बरोबर 90,000. तर 3 महिन्याचा मी सपोर्ट देणार आहे तुम्हाला. हे मी करू शकतो. आता तुमचं टोटल पॅकेज जे आहे ते झालेलं आहे 1,54,000. ते मी तुम्हाला देत आहे फक्त आणि फक्त 4,999 मध्ये. आणि ह्याला तुम्ही गंमत नका समजू, सपोर्टला गंमत नका समजू तुम्ही. तुम्हाला जर का प्रॉब्लेम आला तर एका फोनवर तुम्हाला सपोर्ट केला जाते. ठीक आहे, एका मेसेजवर तुम्हाला सपोर्ट केला जाते. हे जर कोणी करत असेल महाराष्ट्रात तर त्याची जेवढी फीज असेल ते मी भरून देईल तुमची. रेकॉर्डिंगवर बोलत आहे मी हे. हॅलो, रेकॉर्डिंगवर बोलत आहे. त्यामुळे घाबरायचं काम नाही आहे. खरं आहे ते, जे खरं आहे ते खरं आहे. ओके. ठीक आहे, क्लिअर आहे. तर मला असं वाटतं हे एवढ्या गोष्टी इनफ आहेत तुम्हाला विश्वास देण्यासाठी. एवढं जे मी सांगतो एवढं इनफ आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी. असं नाही झालं पाहिजे उद्या की सर तुम्ही हे सांगितलं होतं, हे दिलंच नाही बा आम्हाला. स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी, ठेवा. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला चान्स आहे. ही जी प्राइस आहे ही फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंतची प्राइस आहे. त्यानंतर जर का तुम्ही पेमेंट कराल तर 5व्या दिवशीची प्राइस तुम्हाला द्यावं लागेल. आता काही क्वेश्चन असतात लोकांचे, इज देअर रेकॉर्डिंग अवेलेबल? येस. जेवढे सेशन्स होतील सगळ्या सेशनच्या रेकॉर्डिंग अवेलेबल असतील. जे मागं झालेले सेशन आहे त्याच्या पण रेकॉर्डिंग अवेलेबल असतील. कॅन वी चेंज द टाइम? येस, यू कॅन चेंज द टाइम. पण महिन्याप्रमाणे टाइम असतो. एखाद्या महिन्यामध्ये सकाळी बॅच असते, एखाद्या महिन्यामध्ये दुपारी असते, एखाद्या महिन्यामध्ये सायंकाळी असते. जर तुम्ही मे मध्ये बॅच नाही करू शकले, जून मध्ये करा, जुलैमध्ये करा, ऑगस्ट मध्ये करा, सप्टेंबर मध्ये करा, ऑक्टोबर मध्ये करा. प्रत्येक महिन्यात बॅच चालू होते, घाबरायचं कारण नाहीये. पैसे तुमचे कुठंच जाणार नाहीये. तिसरी नंबर, कॅन वी पे इन इन्स्टॉलमेंट्स? त्याचं उत्तर आहे की तुम्ही आता 1,000 रुपये भरू शकता. उरलेले 4,000 रुपये तुम्हाला 2 मेला आपली बॅच चालू होणार आहे. 2 मेच्या आधी तुम्हाला बाकीचे पैसे भरावे लागतील, तर तुम्हाला ऍडमिशन दिला जाईल ग्रुपमध्ये. आता काही लोक म्हणतील की नाही सर आम्हाला 1,000 रुपये ऍडमिशन नाही होत. तसं तसं नाही होत. ठीक आहे. 5,000 रुपये हे काही 50,000 रुपये अमाऊंट नाही आहे. ऍडजस्टमेंट करा. आपने सगळ्यात मोठी ताकद कोणामध्ये आहे? तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जर ठरवलं की मला हे करायचं आहे तर तुम्ही काही करून ते पैसे ऍडजस्टमेंट होऊन आज स्वतःला हा मेसेज द्या तुम्ही की मला हा सागर सरांचा कोर्स करायचाच आहे यार. देवा पैसे ऍडजस्ट करून दे माझ्या कुठून तरी. बघा तुम्ही उद्या सकाळपर्यंत पैसे ऍडजस्ट होऊन जातील तुमचे. आणि तुम्ही जर आजच सोडून द्याल की अरे यार छोड यार बहुत आहे पैसे,
राहू द्या, जगत राहा, जे आयुष्य आहे ते चांगलं आहे, मस्त आहे, बेस्ट ऑफ लक. चांगलं आहे, जगत राहा तसं जसं जगत आहे तसं. ठीक आहे. कॅन वी गेट क्यू एन ए रेकॉर्डिंग? येस, क्यू एन ए ची रेकॉर्डिंग पण भेटणार आहे. कॅन वी अटेंड मल्टिपल बॅचेस? येस, तुम्ही एकदा नाही 8 वेळा 8 बॅचेस अटेंड करू शकता. ठीक आहे. म्हणजे 600 रुपये घेतो मी तुमच्याकडून, फक्त 600 रुपये. आता सांगा मला जास्त झाले का? एका बॅचचे फक्त 600 रुपये घेतो मी तुमच्याकडून. 8 बॅचेस अटेंड करणार आहे तुम्ही. कॅन वी गेट पर्सनल सपोर्ट? आन्सर इज येस, इफ यू रजिस्टर टुडे ओनली. हे पण रेकॉर्डिंग वरच बोलत आहे मी. ठीक आहे. इफ यू रजिस्टर टुडे यू विल गेट अ पर्सनल सपोर्ट ऑल्सो. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. तर ही फायनल ऑफर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल असं मला वाटते. चला, आता मी काही प्रश्न उत्तर आहे त्याचे उत्तर देतो आणि मग आपल्या पुढच्या सेशनवर जातो. मी जास्त काही कुणाला फोर्स करणार नाही. तुम्ही सगळे लोक समजदार आहात. तुम्हाला वाटलं तर डिसिजन घ्या. आणि पर्सनल सपोर्ट म्हणजे काय? पर्सनल सपोर्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करता, तेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट करता करता तुम्हाला काहीतरी अडचण आली, की सर मला समजतच नाहीये हो, इकडे लेफ्टला करू की राईटला करू की काय करू, सर इथे मी कोणतं पोस्टर टाकू सर, या पोस्टरमध्ये मी काय लिहू सर, सर मी व्हिडिओ बनवत आहे फेसबुक ऍडसाठी पण त्या व्हिडिओमध्ये मी काय बोलू सर. याला म्हणतात पर्सनल सपोर्ट. समजलं शुभांगी मॅडम? क्यू आर स्कॅनर शेअर करा म्हणतात. ठीक आहे, हे घ्या क्यू आर. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा सर्वांनी. हा क्यू आर आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. कारण मला माहिती आहे आज रात्री 12 पर्यंत मॅक्सिमम लोक आपल्याशी जुळणार आहेत. कारण इफ देखो यार, एक सिंपल बात बोलता हूँ मैं आपको. अगर मैंने दिल से आपको 3 दिन हेल्प किया है और भी 2 दिन मैं करने वाला हूँ, ऐसा नाही आहे की संपलं. 2 दिवस अजून मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जे ठरलेलं आहे तेच शिकवणार आहे, असंही नाही की काही वेगळं शिकवणार आहे. जे ठरलेलं आहे तेच शिकवणार आहे. इफ आय एम गिविंग यू व्हॅल्यू, देन यू हैव टू अंडरस्टैंड इट. आपको वो ऑटोमेटिकली समझ जाएगा. खुद के दिल पे हाथ रख के पूछो कि क्या ये सही आदमी है जिसके साथ मैंने आगे जाना चाहिए. तो आन्सर आपको येस ही आएगा, आय गॅरंटी यू. ठीक आहे. जे लोक आता पेमेंट करतील, आय हायली अप्रिशिएट देम. आणि मी त्यांचं नाव पण घेईल इथं रेकॉर्डिंगवर डायरेक्ट, की यांनी पेमेंट केलं. आणि मी त्यांना खरंच अप्रिशिएट करेल की त्यांनी 3 दिवसाच्या म्हणजे मला खरं असं वाटेल की तुम्ही 3 दिवस माझ्यासोबत राहिले, तर मी तुमच्यामध्ये तो विश्वास उत्पन्न करू शकलो, त्या विश्वासाला जन्म देऊ शकलो, की बाबा हा यार ये आदमी कुछ कर सकता है ना. नाही तर तसे उत्तर तर भरपूर लोक देतात. ठीक आहे. आता आपण काही प्रश्न उत्तर घेऊ, तोपर्यंत क्यू आर कोड तुमच्या समोर आहे. मी खालून सुरुवात करतो. अजून शिकवायचं बाकीच आहे, अजून 6:30 वाजत आले तरी पण. ठीक आहे. पहिला आहे, रिझल्ट जनरेट नाही झाला तर. व्हेरी गुड. असं होतच नाही. जे तुम्हाला दाखवलं ना रिझल्ट जनरेट झाले, रिझल्ट जनरेट होतील तुमचे. मी आहे तुमच्या सोबत, काळजी नका करू. आणि रिझल्ट नाही जनरेट झाला, मे मध्ये नाही झाला, जून मध्ये तर होईल, जून मध्ये नाही झाला, जुलै मध्ये होईल, डिसेंबर पर्यंत तुमच्या सोबत आहे मी. ठीक आहे. आणि पहिलेच तुम्ही असे निगेटिव्ह विचार करणार की रिझल्ट नाही झाला मग कसं होईल, तर माझा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की नका येऊ, तुम्ही आराम करा घरी. ठीक आहे. तसे आतापर्यंत काय केलं आपण लाईफ मध्ये, एक बार कोशिश तो करके देखो यार. ठीक आहे. कसं आहे माहिती आहे काय, आपण पहिले जर घरातून निघाल सिग्नल काळे लाल असतील तर मग, अरे बापरे पाऊस आला तर मग राहू द्या, मग नका करू. मी सर एक्झाम देते पण मग मी फेल झाले तर नको देऊ बाबा एक्झाम. सर मी अभ्यास करू की नाही, मला असं वाटतं की मी फेल होऊन जाईल. तू आत्ताच फेल झाला. तू आत्ताच फेल झाला बाबा, तू विचार केला म्हणजे तू फेल झाला आताच. सो कोशिश करो. लहान भाऊ मोठा भाऊ समजून तुम्ही ह्या गोष्टी समजा मी काय बोलत आहे. ठीक आहे. आयुष्यात आहे ना हिंमत करावं लागते, हिंमत. हिंमतची किंमत होत असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तो असा विचार करून नाही चालत, जे कोणी असेल तुम्ही मॅडम सर. ठीक आहे. रिझल्ट जनरेट होतील, विचार करा. नाही, एक्सपिरियन्स आले असतील, मला माहित आहे, मला माहित आहे काही लोकांना बॅड एक्सपिरियन्स आलेले आहेत. मला माहित आहे काही लोकांनी पैसे भरले पण रिझल्ट नाही भेटले त्यांना, त्यांना सपोर्ट नाही भेटला. पण असं नसते ना की एक माणूस खराब आहे तर मग तुम्ही सर्व माणसाला खराब नाही म्हणू शकत. तुम्हाला यार आपको कोशिश तो करना पडेगा की नाही. समजा तुम्ही भाजी केली घरात, ऐका ऐका, एक दिवस तुम्ही भाजी केली आणि ती भाजी खराब झाली, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही भाजी करणार नाही काय? करावं तर लागेल तुम्हाला, प्रयत्न करून बघावं लागेल. तुम्हाला नाही नाही यार काल खराब झाली होती, जाऊ दे मी काही करत नाही. कोशिश करते रहो. प्रॉब्लेम तर होतात यार. हे बघा, एका चांगल्या माणसाला भेटण्याआधी पहिले 10 माणसं खराब भेटतच असतात आपल्याला, आहे ना. किशोर झापर्डे सर, 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. ठीक आहे. किशोर झापर्डे सर. ठीक आहे. बरोबर आहे, पण तुम्ही आता योग्य ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. 5-6 ठिकाणी तुमचे पैसे गेले पण आता तुम्ही योग्य ठिकाणी आले, काळजी करू नका. तुमचं इथं नुकसान नाही होणार, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. माझ्या डोळ्यामध्ये बघा. जर का तुम्हाला, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की मी खरं वाटतो का तुम्हाला, आणि जर वाटत असेल तर पैसे द्या, नाही तर नका देऊ. बस. ठीक आहे. ओके डन. येस.
तुम्हाला हे बघा, हे तुमचं मन तुम्हाला खरं उत्तर देईल. ठीक आहे. तुमचं मन जर म्हणत असेल की सागर इज द गुड गाय, ओके आहे तो, तर पे करा, नाही तर नका करू. प्रशांत कोण आहे? प्रशांत, त्यांचं पेमेंट आलेलं आहे, बुकिंग अमाऊंट. प्रशांत कोण आहे? प्रशांत प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. प्रशांत, आय रिसिव्ड युअर पेमेंट. विनोद मरबाटे यांचं पेमेंट आलेलं आहे. विनोद वरबाटे, थँक्यू. हा, जीपे वर सागर नाव येत आहे, सागर पाटील नाव येते जीपे वर. येस, 3 लोकांचे पेमेंट आलेले आहे, विनोदजी, प्रशांतजी आणि मोनाली मॅडम. इम्रान वायकेचे पेमेंट आलेलं आहे. थँक्यू इम्रानजी. जे जे लोक पेमेंट करत आहे ना, त्यांनी इथे थांबा बरं का, जाऊ नका पूर्ण सेशन झाल्याशिवाय. मी आन्सर देता सर्वांचे, मग आपण जाऊ. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं ना, त्यांनी फक्त चॅट बॉक्स मध्ये थांबा, 1 मिनिट थांबा. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी फक्त एकदा चॅटबॉक्स मध्ये पेमेंट डन एवढं लिहा. आणि 7507 हा जो नंबर आहे ना, 7507253253, यावर स्क्रीनशॉट पाठवून द्या, म्हणजे माझी टीम तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करेल. ठीक आहे, कारण कसं आहे की मिस नाही झालं पाहिजे कोणीच. 7507253253 यावर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या. मी केले, माझे हजबंड आहेत. ओके प्रशांतजी, ओके ठीक आहे. आर्या मॅडम ठीक आहे, पेमेंट डन. मोनाली मॅडम ठीक आहे. एके कोण आहे? वायके, वायके खान वगैरे कोण आहे? कोणतरी आहे ना एक जण. पेमेंट ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी जरा डन लिहून टाका चॅटबॉक्स मध्ये एकदा, पेमेंट डन एव्हरी वन सिलेक्ट करून. हा, पुढचा आहे रिझल्ट जनरेट नाही झाला, तर याचा आन्सर दिलं मी. रिझल्ट ओके. पुढचा आहे प्रश्न, सर म्हणजे 4999 हे ऍडव्हान्सचे फीसचे आहे आणि तेच सोबत बुक्स घेणं मॅन्डेटरी आहे का? बुक्स त्याच्यासोबत फ्री आहे मॅडम. इम्रानजी थँक्यू सो मच, तुमचं पेमेंट आलेलं आहे. थँक्यू सो मच इम्रानजी, पेमेंट डन, थँक्यू. मृणाल राऊत मॅडम, 4999 ही कोर्सची फीज आहे, त्याच्यासोबत बुक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी पुन्हा आठवण करून देतो. इकडे बघा माझ्याकडे, माझ्या चेहऱ्याकडे बघा, माझ्या फेसकडे बघा. मी तुम्हाला तोपर्यंत सपोर्ट करेल जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत नाही. काळजी करू नका, रेकॉर्डिंग वर बोलत आहे मी हे. एकदा विश्वास ठेवून बघा फक्त. 3 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत आहे, अजून 2 दिवस तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे. काही मोठी अमाऊंट नाही मागत आहे मी तुम्हाला. 5,000 रुपये फारच छोटी अमाऊंट आहे. हे तुम्हाला आजच्या 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर समजेल की 5,000 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. ठीक आहे, जस्ट मेरे साथ जुडो. माझ्यासोबत जुळले जरी तुम्ही ना, तरी तुम्हाला 1000 आयडिया भेटतील. टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त या. माझं म्हणणं एवढंच आहे. आई वेलकम यू ओपन हार्टेडली, आई एम वेलकमिंग यू. और बहुत ही कम मैं आज आपको ऑफर दे रहा हूँ. 5व्या दिवशीची ऑफर, उगच तुमचे पैसे एक्स्ट्रा जातील विचार करण्यात. लक्षात घ्या माझी गोष्ट. जर तुम्हाला असं वाटते ना की सर मी अजून कन्फर्म नाही, 1,000 रुपये देऊन फक्त बुकिंग करा, बस दॅट्स ऑल. 5व्या दिवशी तुमचं फायनल डिसिजन घ्या. 5व्या दिवशी तुम्हाला 4,999 लागणार आहे. ठीक आहे. आनंद एफ जे कोण आहे? आनंद एफ जे, त्यांचं पेमेंट आलेलं आहे. आनंद एफ जे, ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी पेमेंट डन लिहा चॅटबॉक्स मध्ये. हा, लाईफ टाईम सपोर्ट आहे का? सपोर्ट 8 महिन्यासाठी आहे, पण ग्रुप लाईफ टाईम आहे, तो आम्ही तुम्हाला लाईफ टाईमच आन्सर करत राहतो, सपोर्ट देत राहतो, काळजी करू नका. मी बोलू शकते का तुमच्याशी? 7507253253 या नंबरवर मेसेज करायचा व्हॉट्सअप, आणि त्यानंतर उद्या सकाळी तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. ठीक आहे, पण बोलण्यासाठी 1,000 रुपये पेमेंट पहिले करून ठेवा, तरच मी तुमच्याशी बोलेल. उगाच टाइमपास करणाऱ्या लोकांसोबत मी बोलत नाही. ठीक आहे, तर तुम्ही 1,000 रुपये नाही तर 500 रुपये तरी पेमेंट करा, नंतर आपण बोलू. तुम्हाला नाही पटल्या गोष्टी तर तुमचे 500 रुपये तुम्हाला वापस करून टाकेन मी, पण बोलण्याआधी 500 रुपीज ऍटलीस्ट पे करा. ठीक आहे. येस, अरे मॅडम तुम्ही पेमेंट केलेलं आहे, उद्या बोलू आपण तुमच्याशी. ठीक आहे. लॅपटॉप नाही आहे, मोबाईलने काम होईल का? मोबाईलने काम होणार नाही, मी खोटं बोलत नाही, मी डायरेक्ट खरं खरं सांगतो. लॅपटॉप लागणार आहे आपल्याला, पण एकदम ताबडतोब लागेल गरज नाही. ठीक आहे, ताबडतोब लागेल गरज नाही. 1 महिन्यानं 2 महिन्यानं तुम्ही ऍडजस्ट करा. मी तुम्हाला हेल्प करतो. लॅपटॉप पुण्यामध्ये 8,000 10,000 भेटून जाते, काळजी करायची गरज नाही. लॅपटॉप घेणं काही मोठी गोष्ट नाही आहे. आपल्याला फक्त लॅपटॉप पाहिजे, ते कसे असलं चालते. ठीक आहे, ज्यांना प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारू शकतात. एक गुगल फॉर्म देतोय मी चॅटबॉक्स मध्ये, तो गुगल फॉर्म भरा तुम्ही. हॅलो, एक गुगल फॉर्म देतोय मी चॅटबॉक्स मध्ये, तो गुगल फॉर्म भरा तुम्ही. कारण की काय आहे, म्हणजे काही प्रश्न असले तर तुम्ही. शीतल एस यांचे 2,000 रुपये प्राप्त झालेले आहे. शीतल एस कोण आहे? शीतल एस. OSK मिस्टर OSK यांचे 1,000 रुपये प्राप्त झालेले आहे. कोण आहे OSK? जे जे लोक पेमेंट करत आहे ना, त्यांनी काय करा, फक्त हे बघा, हा गुगल फॉर्म भरून द्या. कारण कसं आहे की मिस नाही झालं पाहिजे बाबा, कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. मला वाटते उगाच तुम्ही पेमेंट केलं, आम्हाला तुमचा नंबर नाही सापडला, असं नाही झालं पाहिजे. शीतल परब, हा पेमेंट आलं शीतल परब मॅडम तुमचं. काही प्रॉब्लेम नाही मोनाली मॅडम, लॅपटॉप नसलं तरी आज उद्या कधीतरी घ्याल ना लॅपटॉप तुम्ही. शिकून घ्या कोर्स, मी आहे तुमच्यासोबत, काळजी नका करू. एक दिवसात ऍड होते काय पूर्ण लावून? येस, एका दिवसात ऍड होते पूर्ण लावून. एका दिवसात नाही, एका तासात ऍड लावणं होते, एका तासात.
एका तासात ऍड लावून देईन तुम्हाला, काळजी नका करू. मी जर आता सीट बुक केलं आणि मे मध्ये मी जॉईन नाही करू शकलो, तर जून मध्ये केलं तर कसं असेल? तुम्ही आज सीट बुक करा, मे मध्ये जॉईन करा, जून मध्ये करा, जुलै मध्ये करा, ऑगस्ट मध्ये करा, सप्टेंबर मध्ये करा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कधी करा, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट बुक युअर सीट बाय पेइंग ₹1000 टुडे, अँड रिमेनिंग अमाऊंट तुम्ही जेव्हा सीट जॉईन करणार असाल तेव्हा बाकीची अमाऊंट पे करा आणि जॉईन करा. तुमच्यासाठी किंमत तीच असणार आहे, 4999. जर का उद्या 10,000 प्राइस झाली तरी तुम्हाला 4999 द्यायची आहे. घरात लग्न आहे म्हणून, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, उत्तर दिले मी. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? अजून दुसरा कोणता कोर्स आहे सर तुमच्याकडे ज्याच्या 1 महिन्याचा 5K, ते पण सांगा. ठीक आहे, ओके. मोनाली मॅडम, तुम्ही आले ना आता, काळजी नका करू. आय आय विल हेल्प यू. बोलू आपण. सर रिझल्ट नाही आला तर बाकी इम्प्लिमेंट करायला मी तयार आहे. अहो, मी रिझल्ट आणून देत तुम्हाला, काळजी नका करू यार. सर युट्यूब ग्रुपसाठी तुम्ही कशी हेल्प करता? हा रेलिव्हंट क्वेश्चन नाही आहे, मी आन्सर नाही करत येतात. ई कॉमर्स वेबसाईट प्रोडक्ट सारीज आणि कशी राहणार? काय कामाचे प्रश्न विचारा हो जरा. ड्रॉप शिपिंग बिगिनर आहे. ड्युरेशन 2 महिने आहे का? अरे ड्युरेशन 1 महिना आहे या कोर्सचं, पण तुम्ही मेनी टाइम्स अटेंड करू शकता. 8 आठवडे, 4 आठवडे असणार आहे. बट यू कॅन अटेंड ॲज मेनी टाइम ॲज यू कॅन, डिसेंबर पर्यंत. मोनाली महाजन मॅडम, तो जो दुसरा कोर्स आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला हेल्प करेल, काळजी नका करू तुम्ही. ठीक आहे, झाले सर्वांचे? सर तुम्ही फक्त शिकवणार की लीडसाठी मार्केटिंगसाठी हेल्प पण करणार का? लीड आणि मार्केटिंगसाठी हेल्प करणार, फक्त शिकवणार नाही. प्रॉपरली तुमच्याकडे लीड कशा येतील आणि कुठे आल्या, किती आल्या, त्याच्याशी आता कसं त्याला सेल्समध्ये कन्वर्ट करायचं हे पण सांगेल, काळजी करू नका. ठीक आहे, ओके, काळजी करू नका. आणि तुम्हाला मी लिटरली सांगतोय, पुन्हा एकदा आठवण करून देतो, अजूनही जर का कन्फ्युजन असेल तुमच्या माइंडमध्ये, दिस इज द बेस्ट ऑफर यू कॅन टेक टुडे. बेस्ट ऑफर. क्योंकि इसको मैं बढ़ाने वाला हूँ, 5व्या दिवशी मी याला वाढवणार आहे. बस हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. कॅनवा क्लास पण घेतो ना आपण, येस. चला आता कॅनवा शिकू आपण. ओके, ठीक आहे. आता मी बाकीच्या प्रश्नाचे उत्तर काही देत नाही. ऍग्रिकल्चर वाले जे युक्ता गायकवाड मॅडम आहेत, मॅडम तुम्ही बुकिंग करा, काळजी करू नका. आय विल हेल्प यू. ते एक्सपोर्ट इम्पोर्टचे आपल्याला करता येईल पुढे चालून. ठीक आहे. गुगल फॉर्म सेंड केला ना मी चॅट बॉक्स मध्ये, हा गुगल फॉर्म भरून द्या ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी. चला, आजचा वर्ड आहे डब्ल्यू. हॅलो, आजचा वर्ड आहे डब्ल्यू. ठीक आहे, जे मी सांगितलं होतं की 5 दिवस 5 वर्ड सांगणार आहे, आजचा वर्ड आहे डब्ल्यू. चला पुढे जाऊ. आता आपण समजून घेऊ कॅनवा काय आहे, पण तत्पूर्वी ज्यांनी ज्यांनी फॉर्म नाही भरला त्यांनी फॉर्म भरायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांनी नक्की फॉर्म भरायचा आहे. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही पेमेंट केलं आणि तुमचा फॉर्म भरायचा राहून गेला. सो पेमेंट केलं असेल तुम्ही तर फॉर्म भरून द्यायचा आहे. पेमेंट केलं असेल तर फॉर्म भरून द्यायचा आहे. आता आपण कॅनवा बघू, त्यानंतर आपण AIDA बघू आणि नंतर आपण थांबू. ठीक आहे, ज्या लोकांना जायचं होतं ते चालले गेले, काही प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढची मी रेकॉर्डिंग देणार नाही.